त्याचप्रमाणे इतर सर्व आप्त आहेत. एतान हंतुमिच्छामि घ्नतोपि मधुसूदनम अपि त्रैलोक्य राजस हेतु किन्नु मही कृते. नको रे बाबा युद्ध. अर्जुनाने युद्ध न करण्याचा निर्णय दिला आणि अर्जुन मोहग्रस्त झाला. आता अर्जुन नीती सांगायला लागला. कशाला मारायचं? यांच्या रक्ताने माखलेलं राज्य वैभव भोगण्यापेक्षा मी संन्यास घेतो आणि भिक्षा मागता भली. मी नाही करत युद्ध. मग अर्जुन इतका गलित गात्र झाला, इतका मोहग्रस्त झाला. माऊलीने वर्णन केलं. किती मोहन अर्जुनाची कशी अवस्था झाली. सगळीकडून वनवा लागावा. काय काय अवस्था, तिथं कोणी कोकिळ काहीच राहू शकत नाही. तशी अर्जुनाकडे सगळी बुद्धी गलित गात्र होऊन अर्जुन काय म्हणत आहे शेवट, हे देवा कशाला युद्ध करू मी यांच्याबरोबर. संकरो नरक. अर्जुनाची नीती. पहिला अध्याय म्हणजे त्याचं नाव आहे अर्जुन विषाद योग. विषिन्नता, अर्जुनाच्या अंतकरणाची झालेली विषिन्न अवस्था, दुःख अवस्था. दुःख झाला आणि अर्जुनाची नीती आहे. अर्जुनाने पहिल्या अध्यायात नीती सांगितली. आता आपल्याला फक्त सारसार पाहायचं. संकरो नरकाये व कुलघ्नानांकुलस्य च पतंती पितरो हेशा लुप्तपिंडोदको क्रिया दोषैरते कुलघ्नानां वर्ण संकरकारकै उत्सादेन्ते जाती धर्म कुलधर्मस्य शाश्वत उत्सन्न कुलधर्मानां मनुष्यानां जनार्दन नरके नियतमासो भवति तेनुशुश्रुम अहोभत मत पापम कर्तुव्यवस्थिता वयम यद्राज्य सुखलोभेन हंतुम स्वजन मुद्यत. ही गीता आहे बरं का. अर्जुन काय म्हणत आहे, अरे रे केवढे पाप आम्ही आरंभिले असे. किती मोठं पाप आहे. नको रे देवा. कसं पाप आहे. संकरो नरकाय व कुलघ्नानांकुलस्य च. अर्जुन नीती सांगत आहे. काय म्हणत आहे, जर मी यांना मारलं तर यांच्या स्त्रिया विधवा होतील. यांच्या स्त्रिया जर विधवा झाल्या तर त्या कुलभ्रष्ट व्याभिचार करतील. व्याभिचार जर केला, कुळात जर व्याभिचार झाला तर तो व्याभिचार झाल्यानंतर काय होत असतं, संकर. काय होतं त्याला, वर्णसंकर होतो. काय होतो, वर्णसंकर होतो. आणि वर्णसंकर झाल्यानंतर मातुलकडच्या 7 आणि पितुलकडच्या 7 अशा 14 पिढ्या नरकात येऊन पडतात. किती मोठं पाप आहे. अर्जुनाची नीती आहे. म्हणजे याचा अर्थ, ही अर्जुनाची नीती. आपण 10वी वगैरे करतो, हे सत्य आहे, आपली संस्कृती आहे. त्या ठिकाणी संकल्प सोडल्यानं त्या आत्म्याला पोहोच होत असतो. अर्जुनाने नीती सांगितली, जर या ठिकाणी एखादा कुळात एखादा सत्पुरुष जन्माला आला तर त्याच्या अनेक कुळांचा उद्धार होत असतो. एखादा दुराचारी आला तर अनेक नरकात येऊन पडतात. अशी नीती अर्जुनाने सांगितली. उच्च कोटीची नीती सांगितली. शेवट निर्णय दिला, मी युद्ध करू शकत नाही, मला युद्ध करायचं नाही. आता आपलं जास्त वेळ न घेता पहिल्या अध्यायाचं नाव आहे, खरं ज्ञान पुढे आहे, अर्जुन विषाद योग. अशा प्रकारची अंतकरणाची अर्जुनाची झालेली अवस्था, विषिन्न झालेली अवस्था. अर्जुनाने निर्णय दिला, मी युद्ध करू शकत नाही. संजय म्हणत आहे, एव मुक्त अर्जुन संख्यरतोपस्थ उपाविशत विसृज्य सशरम चापम शोक संविघ्न मानस. असा अर्जुन शोक संविघ्न झालेला आहे. रणांगणावर दुःखाने उद्विग्न मन झालेला अर्जुन एवढे बोलून बाणासह धनुष्य टाकून देऊन रथाच्या मागील भागात जाऊन बसला. मागं जाऊन बसला. आणि मग पहिल्या अध्यायाची सुरुवात संजय वाच. दुसऱ्या अध्यायाची सुरुवात संजयाने केली. द्वितीय अध्याय आता गोड विषय आहे, आपल्याला थोडं थोडं सार पाहायचं आहे. दुसऱ्या अध्यायाचा भाग खूप महत्त्वाचा आहे. एका दृष्टिकोनातून, समीक्षा या दृष्टिकोनातून जर चिंतन केलं श्रीमद भगवद्गीतेचं, तर दुसऱ्या अध्यायात संपूर्ण गीताशास्त्र सांगून झालं. दुसऱ्याच अध्यायात संपूर्ण सांगितलं. पण मग बाकीचे अध्याय काय, एकेका विषयाचं उकल विस्तार म्हणजे बाकीचे अध्याय. इथं संजय म्हणाला, तम तथा कृपयाविष्ट अश्रुपूर्ण कुलेक्षणम विषिदंतमिदं वाक्य मुवाच मधुसूदन. संजय म्हणाला, अशा रीतीनं करुणेने व्याप्त, दुःखाने व्याप्त झालेला अर्जुन, ज्याचे डोळे आसवानी भरलेले व्याकुळ दिसत आहे, अशा शोक करणाऱ्या अर्जुनाला भगवान मधुसूदन असे काय म्हणाले, कुतस्त्वाकश्मलमिदं विषमे समुपस्थितम अनार्जुष्टम स्वर्गम कीर्तिम करम. अर्जुन, हे अर्जुना, अरे येवडपटा, या भलत्याच वेळी हा मोह तुला कशामुळे उत्पन्न झाला. कारण थोरांनी न आचरलेला स्वर्ग मिळवून देणारा आणि कीर्तिकारही नाही
मोहाने काय होतं, तू कशाला आलेला इथं असं भगवान म्हणत असताना, सगळं सगळं सांगत असताना पुन्हा अर्जुन म्हणायला लागला, हे टाकून दे रे अर्जुना, शंडपणा पत्करू नकोस, हा तुला शोभत नाही. हे अंतकरणाच्या तुच्छ दुबळेपणाला सोडून देऊन युद्धाला तयार हो. मग अर्जुन काय म्हणत आहे, कथम भीष्मं संख्य द्रोणंच मधुसूदन ईश्वी प्रति ओसामी पूजारावरी सुदन देवा. हे मला पूजनीय आहे. तू कोण कोण आहे, या ओय तिथं मौलींच्या पार्थो द्रोणाचा केला धनुर्वेदुयेने मज दिदला. याने काय प्रेम केलं माझ्यावर. अर्जुन म्हणत आहे, युद्धात मी भीष्म पितामहांच्या आणि द्रोणाचार्यांच्या विरुद्ध बाणांनी कसा लढू, कारण हे अरिसुदना दोघेही पूज्य आहेत. गुरु न हत्वा इमानुभावा श्रेयो भोक्तुम भक्षम पिह लोके हत्वार्थ कामांस्त गुरुनिएव भुंजीय भोगान रुधिर प्रतिग्धान. या महानुभाव गुरुजनांना न मारता मी या जगात भिक्षा मागून खाणे कल्याणकारक समजेल, असा अर्जुन निर्णय दिला. अर्जुन इथपर्यंत आलं न कतर न गरियो. हे सगळं बोलत बोलत असताना यातून एक गमक आहे, सूक्ष्म चिंतन करायचं. काय गमक आहे, असं बोलत असताना भगवान पहिल्या अध्यायात भगवान एक शब्द सुद्धा बोलले नाही. दुसऱ्या अध्यायात फक्त म्हटले, तुला अशा वेळेला हे काय सुचलं. अर्जुनाने पहिल्या अध्यायात नीती सांगितली, आता येतो तो उच्च कोटीची भाषा वापरायला लागला. तोपर्यंत भगवान काहीच बोलले नाही. बोलू द्या म्हटलं. म्हणजे शहाणपण असं असतं, शहाणी माणसं नेहमी दुसऱ्याचं ऐकून घेतात, नंतर आपल्या प्रतिक्रिया देत असतात. पूर्ण ऐकून घ्यायचं असतं, कारण शास्त्र सुद्धा सांगतं, उत्तम श्रोताच उत्तम वक्ता होऊ शकतो. ज्याला उत्तम ऐकता येतं त्यालाच उत्तम बोल, त्याला विचार करता आला पाहिजे. म्हणून आज तुम्ही या ठिकाणी बसलेला आहात. नववीत भक्तीतला पहिला प्रकार आहे श्रवणम कीर्तनम विष्णुस्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदना. मनाचा मारू न करिता इंद्रिया दुःख न देता एथ मोक्षास्य ऐता श्रवणाची माझी. श्रवण भक्ती, श्रवणामध्ये आयता मोक्ष आहे. आयत्या पंक्तीला जेवायला यायचं, कारण वक्त्याने आटापिटा करून आणलेलं असतं. आणि आपण कुठं जेवायला गेलो असतो, आयतं जेवायला गेलो असतो. एक श्लोक आहे, शतेषु जायते वीराः, 100त एक शतेषु जायते शूराः. 100त एक शूर जन्माला येतो. शतेषु जायते शूराः सहस्रेषु च पंडिता वक्ता दशसहस्रेषु दाता भवति वानवः. वक्त्यापेक्षा दात्याला महत्व दिलेले. शतेषु जायते शूराः, 100त एक शूर जन्माला येतो. सहस्रेषु च पंडिता, 1000त एक पंडित जन्माला येतो. पंडित कळतं ना, 1000त एक पंडित, 100त एक शूर. वक्ता दशसहस्रेषु, 10,000त एक वक्ता. दाता भवति वानवान, दाता देणारा असतो किंवा नसतो तो अति दुर्मिळ सांगितलं, दात्याचं महत्व सांगितलं. तसं या ठिकाणी आपण आलेला आहात. सांगण्या आपल्याला महत्वाचा मुद्दा सांगायचा होता. भगवान पहिल्या अध्यायात एक शब्द सुद्धा बोलले नाही. दुसऱ्या अध्यायात सुरुवात केली. अर्जुनाची भूमिका, जोपर्यंत भूमिका तयार होत नाही तोपर्यंत सांगायचं सुद्धा नसतं. दंडक केला 18व्या अध्यायात. अर्जुन आता भूमिके परत आला. वापसा झाल्याशिवाय पेरणी करायची नसते. फुफुट्यात केलेली पेरणी वाला जाते. माऊलीने म्हटलं, खडकी बीजटा केले ते सांडी विखुरी गेले. खडकी, खडकावर फुफुट्यात बीज टाकलं, बी टाकलं, सांडी गेले आणि विखुरी गेले. म्हणजे सांडलंय बिन ते वाहायला गेलं. पण याच्या पुढे आमच्याकडचं एक तत्व आहे, ते साने गुरुजी काय म्हटले माहिती का, खडकावर होईना का परंतु बीज टाकावं. साने गुरुजी काय म्हटले, खडकावर होईना का परंतु बीज टाकावं. कधीतरी पाऊस येईल, कुठेतरी वाहत जाईल, कुठल्या तरी एखाद्या कपारीला ते चिटकून कुठेतरी कोंब घेऊन ते उगवेल. निष्ठुर माणसाला का होईना का परंतु सांगत जावं. कधीतरी त्याच्या जीवनात धडक बसेल
आणि कधीतरी ते शब्द त्याला आठवतील. सांगावं म्हणून सांगायचं असतं. हे शब्द हृदयाच्या अंजुळीमध्ये घेऊन, आपल्या अंगुलीत, कानाच्या अंगुलीत घेऊन हृदयात साठवायचे असतात. हे या शब्दांची किंमत पृथ्वी भरून रत्न दिजे. मोल याचं किती करू शकतो आपण? पृथ्वी भरून रत्न दिले तरी याचं मोल होऊ शकत नाही. अशी भूमिका, इतक्या उच्च कोटीचं ज्ञान ह्या श्रीमद भगवद्गीतेत आहे. भगवान कृष्ण परमात्मा एक शब्द सुद्धा बोले नाही. शेवटी अर्जुन थकला. अगोदर तर कोरडा झाला, गलित गात्र झाला, घाम ते धनुष्य गळून पडलं. माऊलीने मोठी गीतेमधली भूमिका, अर्जुनाचं धनुष्य गळून पडलं माऊलीने त्याच्या पुढे, कारण माऊलींची भूमिका उच्च कोटीची आहे. अपूर्ण राहिलेलं मनोगत पूर्ण करण्यासाठी भगवंता कृष्ण परमात्म्याचाच, महाविष्णूचाच अवतार म्हणजे माऊली. न्यूनता काढण्यासाठी माऊली. जशी वेदातलं कृपणपण काढण्यासाठी कृष्ण परमात्म्याला अवतार घ्यावा लागला. वेदाचं कृपणपण, वेदू कृपणू झाला. श्रीमंत आहे, ऐश्वर्य संपन्न आहे वेद, पण कृपण आहे. कृपण म्हणजे कंजूस. काही माणसं खूप श्रीमंत असतात पण कंजूस असतात, देण्याची प्रवृत्ती नसते, खूप साठवतात. तसा वेद कंजूस आहे असा आरोप केला माऊलींनी. आम्ही नाही बरं का. वेदावर आपण काय बोलू शकतो? वेद कृपणू झाला. कृपण कसा झाला? त्याने स्त्री आणि शूद्राला वेदात देण्याचा अधिकार नाही दिला. मग कृपणता आहे का नाही? हे कृपणता काढण्यासाठी, वेदाचं कृपणत्व काढण्यासाठी कृष्ण परमात्म्याचा अवतार. वेदातलं सार श्रीमद भगवद्गीता, सगळ्या वेदातलं सार. कारण हे संस्कृत भाषेमधले 3 प्रस्थानत्रयी आहेत. त्रयी म्हणजे 3, प्रस्थान म्हणजे जाणं. देहापासून तर आत्म्यापर्यंत नेणारे हे 3 ग्रंथ आहेत संस्कृत मधले. नीट ऐका. आपण एक प्रस्थानत्रयीचं चिंतन करत आहोत. त्याला संदर्भून प्राकृत म्हणजे आपल्या मराठी भाषेतले 3 प्रस्थानत्रयी, संस्कृत भाषेतले 3 प्रस्थानत्रयी, देहापासून आत्म्यापर्यंत घेऊन जाणारे ग्रंथ आहे. देहभावापासून देहपुरीवरून निघायचं, आत्मपुरीला जायचं. देहभावावरून निघायचं, आत्मस्थितीवर आरूढ व्हायचं. अध्यस्थापासून अधिष्ठानापर्यंत नेणारे हे ग्रंथ आहेत. तर या ठिकाणी आपला विषय चालला होता 3 प्रस्थानत्रयी. त्यामधलं पहिलं 3 प्रस्थानत्रयी ब्रह्मसूत्र. कोणतंही? पहिलं ब्रह्मसूत्र, दुसरं उपनिषद, आणि तिसरं प्रस्थानत्रय श्रीमद भगवद्गीता. हे संस्कृतातले 3 प्रस्थानत्रय आत्मज्ञानाचे ग्रंथ आहेत. आपल्या मराठी भाषेमध्ये, आपल्या भाग्याने महाराष्ट्राच्या भूमीमध्ये असेच 3 प्रस्थानत्रय निर्माण झाले. किती महत्व आहे त्या ग्रंथांना. पहिलं प्रस्थानत्रय, त्रय म्हणजे 3. भावार्थ दीपिका म्हणजे ज्ञानेश्वरी. गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी, ब्रह्मानंदलहरी प्रगट केली. भावार्थ दीपिका ज्ञानेश्वरी पहिलं प्रस्थानत्रय. दुसरं प्रस्थानत्रय 11व्या स्कंदावर केलेलं भाष्य म्हणजे एकनाथी भागवत. श्रीमद भगवद्गीतेवर केलेलं भाष्य म्हणजे ज्ञानेश्वरी. हे 2 प्रस्थानत्रय. तिसरं जे आहे, ज्या ग्रंथाचे या ठिकाणी पारायण चालू आहे, तो म्हणजे कोणतं? जगद्गुरु तुकोबारायांचा, ज्याला अनेक तत्ववेत्याने, अनेक समीक्षा करणाऱ्यांनी त्याला पंचमवेद म्हटलं. काय म्हटलं? पंचमवेद म्हणजे जगद्गुरु तुकोबारायांचा गाथा. हे 3 प्रस्थानत्रयी, ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत आणि गाथा. आता याचं पारायण घडावचं असतं, पारायण करायचं असतं. कमीत कमी जातात तेवढं लक्षात राहू द्या. 7 दिवसात पारायण असतात त्या ग्रंथांची. आपल्याकडे पारायण पद्धत आहे खूप चांगली. खरोखर पारायण जर केली तरच काहीतरी ज्ञान होईल. पारायण न करता, या ग्रंथांना स्पर्श न करता नाही मिळणार. तुम्हालाही समाधान नाही, सांगणाऱ्याला नाही, ऐकणाऱ्याला नाही. खूप पारायण करायची ज्ञानेश्वरीची, भागवताची आणि गाथेची. खूप वेळेस वाचायचं, त्याची जवळीक साधायची. ह्या अक्षरांची जवळीक जर साधली ना, ही अक्षर कृपा करतात, कृपा करतात. एखादा पाहुणा आपल्या घरी आला, एकदा येऊन गेला, आपली ओळख नाही राहत, पुन्हा पुन्हा आला का ते सगळं माहित होतं. तसं पुन्हा 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 वाचलं का माऊली साक्षात बोलतात. हे व्यक्त स्वरूप आहे या ग्रंथांचं. म्हणजे व्यक्त स्वरूप समाधीत आहे, अव्यक्त स्वरूपात वाङ्मयीन रूपाने, ज्ञानेश्वरीच्या रूपाने माऊली आहेत, संवाद करतात आपल्याशी. भागवताच्या रूपाने नाथ महाराज आहेत.
आणि गाथेच्या रूपाने जगद्गुरु तुकोबार आहेत. आता हे पारायणाची पद्धत 7-7 दिवसाची आपल्याकडे आहे. 3 दिवस, 5 दिवस, 7 दिवस मासिक पारायण. ज्ञानेश्वरीचं मासिक पारायण जर करायचं असेल, दररोजच्या 300 ओव्या वाचल्या तर महिन्याला पारायण होतं. बरोबर आहे ना. आता ज्ञानेश्वरीचं पारायण करायला थोडं सोपं आहे. दररोजचे 3 तास जर दिले 7 दिवसात, 7 त्रिक 21, 1 तासात 500 ओव्या होतात. 7 दिवसामध्ये ज्ञानेश्वरीचं दररोजचे 3 तास जर दिले तर साध्या स्पीडने ज्ञानेश्वरीचं पारायण 7 दिवसात 3 तास लागतात दररोजचे. त्याच्या उलट भागवताचे 18,000 श्लोक आहे. 18,000 श्लोक आणि एकनाथी भागवताचे 18,000 ओव्या आहेत. श्रीमद भागवताचे 18,000 श्लोक आहे. तर त्या ठिकाणी भागवताचं जर पारायण करायचं म्हटलं 7 दिवसात तर दररोजचे 6 तास द्यावे लागतात. 6-6 36 तास लागतात. आणि गाथेचं पारायण 9,092 अभंग आहेत. आपला विषय झाला ना आता. 4,092 अभंग आहेत. सॉरी, किती? 4,092 अभंग आहे. तर त्या गाथेचं पारायण जर ते पानावर आहे, अभंग खूप मोठमोठे असतात आणि ते संगीतमय छंद आहेत. तर गाथ्याचं पारायण करायला कमीत कमी दररोजचे 5 तास लागतात. एवढा वेळ असेल तर असे पारायण होत असतात. असे ग्रंथ आहेत. आपला विषय चालला होता प्रस्तांत्रे आहेत. हे 3 प्रस्तांत्रे आपल्याकडचे आहेत. श्रीमद गीतेवर आपलं चिंतन चालू आहे. भगवान परमात्मा अर्जुनाची भूमिका जोपर्यंत तयार होत नाही तोपर्यंत बोलत नव्हते. आता अर्जुन त्या भूमिकेपर्यंत आला. कार्पण्य दोष पहत स्वभाव पृच्छामी त्वाम धर्म समोड चेता. अर्जुन कुठपर्यंत आला? यच्छ्रेयशा निशितमृही तन्मे शिष्येस्तेहम शादिमाम त्वाम प्रपन्न. करुणाव्याप्त दैन्यामुळे ज्याचा मूळ स्वभाव नाहीसा झाला आहे, धर्म अधर्माचा निर्णय करण्याविषयी ज्याची बुद्धी असमर्थ आहे, असा मी तुम्हाला विचारित आहे की जे साधन खात्रीने कल्याणकारक आहे ते मला तुम्ही सांगा. हा प्रश्न कोणी केला? अर्जुनाने केला. का सांगा? कारण का सांगा तुम्ही मला ते? कारण मी तुमचा कोण आहे? शिष्य आहे. म्हणून मी तुम्हाला शरण आलेला मला उपदेश करा. शिष्याची भूमिका झाली अर्जुनाची. कशी? नाही प्रपश्यानि ममा पुनद्यात यच्छोक मुच्छोषणमेंद्रियाणाम अवाप्य भूमां सपत्नमृदम राज्यम सुरानममिचाधिपत्यम. अशी अर्जुनाची पूर्ण आता वापसा झाला. अर्जुनाची भूमिका झाली. संजयाचे काय उद्गार आले. मग भगवान कृष्ण परमात्मा असे बोलायला लागले. खरी गीतेला सुरुवात आता ऐका. आता सुरुवात झाली. आतापर्यंत आपलं प्रस्तावनेत पार्श्वभूमीत, कारण पहिल्या अध्यायाला शास्त्र प्रवृत्ती प्रस्ताव असं म्हटलेलं आहे. प्रवृत्ती मार्गातला शास्त्र मार्गात प्रवृत्ती मार्ग तितकाच महत्वाचा आहे. प्रवृत्ती प्रस्तावना केलेली आहे. आता खऱ्या ज्ञानाला सुरुवात. गीतेला खरी सुरुवात 2ऱ्या अध्यायाच्या 11व्या श्लोकापासून झाली. तोपर्यंत पार्श्वभूमी आहे 11व्या श्लोकापासून. आता 11व्या श्लोकात भगवान बोलायला लागले. आता इथं बोलायला लागले. बोलताना मात्र असे साधे बोलले नाही. श्री भगवान वाच अशोचानशोचस्तम प्रज्ञावादांश भाषसे गतासुंच नानुशोचंती पंडिता. सुरुवातच अशी असावी लागते. कारण चतुरातु शिरोमणी गुण लावण्याची खाणी. भगवंताला माहित होतं पुढे समोरच्यांचं मनोगत. माऊलींनी वर्णन करताना बरं का महाराज, पहिल्या अध्यायामध्ये महाभारताची महती सांगत असताना येत चातुर्य शाणे झाले, प्रमेय रुचिसी आले आणि सौभाग्य पोखले सुखाचेत. या रचनेमध्ये, महाभारताच्या रचनेत चातुर्याला शानपणा. रचना आहे माऊली. आमचे माऊली शब्दसृष्टीचे राजे आहेत. येत चातुर्य शाणे झाले. चातुर्याला काय आलं? शानपण आलं. प्रमेय रुचिसी आले. प्रमेयाला गोडी आली. प्रमेय रुचकर नसतं, वृक्ष असतं. प्रमेय रुचिसी आले. आणखी काय झालं? सौभाग्य पोखले सुखाचेत. पोखलं म्हणजे पोचलं. काय उपमा दिली सुखाला? सौभाग्याची उपमा दिली. आणि ते सौभाग्य, सुखाचं सौभाग्य या महाभारतात आल्यावर पोचलं, असं वर्णन माऊलीने केलं. चातुर्याचं वर्णन पाहत होतो. चतुर सगळे लोक असतात, खूप चतुर असतात. आता युद्धाचा महाभारताकडे दृष्टिक्षेप जर टाकला, शकुनी काय कमी चतुर होता का? फार चतुर शकुनी. शकुनी चतुर होता पण शहाणा नव्हता. काय नव्हता? शहाणा नव्हता. भगवान परमात्मा चतुर आणि कसे आहेत? शहाणे आहेत.
शकुनी चतुर होता पण शहाणा नव्हता. त्याच्या चातुर्यपणाचा कळस होता होता सगळे भांजे गेले. त्याच्या चातुर्यानेच घालवले, पण शहाणपणा नसल्यामुळं मुलंही गेले आणि त्यालाही मारावं लागलं. काही माणसं व्यवहारात, राजकारणात, आजच्या समाजात, आजच्या या सामाजिक स्थितीमध्ये खूप चतुर असतात. ते स्वतःला खूप बुद्धिवान समजतात. आपल्या चातुर्याचा उपयोग लोकांच्या डोळ्यात धूळ टाकण्यासाठी करतात, शकुनीसारखा. पण त्यांच्या लक्षात येत नाही का आपण लोकांच्या डोळ्यात धूळ टाकत नाही, आपण अडकत अडकत चाललोय. चातुर्याला जर शहाणपणाची जोड नसली तर माऊली म्हटले, आंधळ्या गारुड्याचे पंख होती ते कवण्या उपयोगा जाती. आंधळ्या माणसाला गरुडाचे जर पंख असले, किती वेगाने चालला तर धडकन कुठं तरी. चातुर्याला शहाणपणाची जोड असावी लागते. इंग्रजीत एक छान सुविचार येतो, नॉलेज फाइंड्स द पाथ, विजडम लाईट इट. रस्ता, ज्ञान मार्ग शोधतं, रस्ता शोधतं, आणि शहाणपण त्याला प्रकाशित करत असतं. म्हणजे आपल्या ज्ञानाला शहाणपणाची जोड जर असते तर त्याचा उपयोग भगवान चतुर्थ होतेच. कारण चतुरा तू शिरोमणी, चतुरांचा कोण आहे तो शिरोमणी, गुण लावण्याची खाणी. माऊलीने त्याचं वर्णन करताच, भगवंताचं वर्णन करत असताना 6 गुण, षडगुण ऐश्वर्य संपन्न, यश श्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य, हे 6 गुणवर्य वसती जेत. जेत वसती 6 गुणवर्य, ते तू भगवंत, तो भगवान, तो भगवंत. असे 6 गुण ज्याच्याकडे असतात तो भगवंत. असं परमात्मा आता बोलायला लागले. बोलताना ते शब्द आहे. अर्जुनाला भगवान म्हणतात, अरे हे अर्जुना, तू ज्यांचा शोक करू नये अशा माणसांसाठी शोक करतोस आणि विद्वानांसारखा युक्तिवाद करतोस. बोलताना तर भाषा कशी बोलतोस, विद्वानांची बोलतो. अशोचानन शोचस्तवम, आणि प्रज्ञावादांशी भाषसे, प्रज्ञावानांसारखं भाषण देतो. आणि ज्यांच्या विषयी ज्याचा शोक करू नये त्या शोक करतोस, ज्याचा शोच नाही म्हणजे ज्याचा विचार करू नये त्याचा विचार करतोस. आणि गप्पा तर कशा मारतोस, प्रज्ञावानासारख्या, पंडितासारख्या प्रज्ञावादांश भाससे. युक्तिवाद करतो, परंतु ज्यांचे प्राण गेले आहेत त्यांच्यासाठी, ज्यांचे प्राण गेले नाहीत त्यांच्यासाठी विद्वान माणसे शोक करीत नाहीत. जे विद्वान असतात, विद्वान कळतात ना, विद्वान. आता पुढे येईल स्थितप्रज्ञ. आज आपल्याला स्थितप्रज्ञ लक्षणं पूर्ण करायची. गता सुन गता सुंच नानु शोचंती पंडिता, पंडिता नानु शोचंती गता सुन गता सुंच. गेलेल्याचा, जाणाराचा, असलेल्याचा पंडित पुरुष विचार करत नाही. हे काय गेलं, हे कुठून आलं, काय याचा विचार करत नाही. कारण त्या आत्मस्थितीत रममान व्हायचं असतं. मग असे पंडित पुरुष जर याचा विचार करत नाही तर तू याचा विचार काय करतो. जे त्यांच्यासाठी, ज्यांचे प्राण गेले नाही त्यांच्यासाठी विद्वान माणसे शोक करीत नाही. न चेतोहम जातुनासम न त्वम नेमी जनाधिपा न चैव न भविष्याम सर्वमत परम. अरे अर्जुना, आता कसं सांगू तुला, तू कशाला याचा सगळ्यांचा विचार का करतोस, असं भगवान सांगत सांगत सांगत. आता खूप, आता इतकं विश्लेषण करत गेलो तर आपला दुसरा अध्यायच होणार नाही. अशी मांडणी केली भगवंतानी. हे अर्जुना, अरे तू ज्यांचा विचार करतोस ना, ते विचार तू पंडित पुरुष त्याचा विचार करत नाही. कसं, देहो निस्मिनता देहे देहो निस्मिनता देहे कौमारम यवनम जरा तथा देहांतर प्राप्ती धीरस्तत्र न मुह्यते. हे अर्जुना ऐक रे, तुला मी ते प्रमाण सांगतो. ऐके शरीर तरी एक, परी वैसा भेद अनेक. हे प्रत्यक्षाचं देख प्रमाण तू. प्रत्यक्ष प्रमाण आहे ना, 6 प्रमाण आहे वेदांत शास्त्रात. विज्ञान फक्त प्रत्यक्ष प्रमाणाला सत्य मानतं. प्रत्यक्ष प्रमाण, अनुमान प्रमाण, शब्द प्रमाण, असे किती प्रमाण आहेत? 6 प्रमाण. बघ तुला मी तर प्रत्यक्ष प्रमाण देतो. काय हे प्रत्यक्षाचं देख प्रमाण तू. कोणतं प्रमाण? की या ठिकाणी देहो निस्मिनता देह कौमारम यवनम जरा तथा ध्यांतर प्राप्ती धीरस्तत्र मोहिते. ऐके शरीर तरी एकच शरीर, परी वैसा भेद अनेक. वयानुसार या शरीरात अनेक प्रकारचे भेद आहेत. कारण बाल्य अवस्था, तारुण्य अवस्था, कौमारी अवस्था आणि वृद्ध अवस्था. एका शरीराला ना दुसऱ्या एका शरीराला ना. परी वैसा भेद अनेक, हे प्रत्यक्ष देख प्रमाण तू. येत कौमार तो सरे तारुण्य तो भ्रंशे, परी देहचिन्नाशे एका सवे. कौमार बालपण अवस्था जाते, कौमार्य जातं, वृद्धकाळ येतो,
पण असा देह वेगळा तयार होतो एकाच देहाला ना. ऐके शरीर तरी एक परी वैसा भेद अनेक, हे प्रत्यक्ष देख प्रमाण तू येत कौमार तो सरे. तारुण्य तो भ्रंशे परी देह चिन्हनासे एकेका सवे, तैसी चैतन्याच्या ठाई ये शरीरांतरे होती जाती पायी, ऐसे जाणे तया नाही व्यामोह दुःख. हे अर्जुना, असं जाणून घेतलं पाहिजे रे, हे कळून घेतो. आता ज्ञान सांगतात भगवान, ऐका बरं का आपल्या सगळ्यासाठी. काल आपण पार्श्वभूमी मांडली. याला म्हणायचं आत्मस्वरूपावर नेण्याचा केलेला हा प्रयत्न आहे. कळून घेतो हे शरीर नश्वर आहेत, काही केलं तरी यांचा किती टिकवण्याचा प्रयत्न केला आपलं सुद्धा. अर्जुनाची भूमिका आपली, आपलं शरीर जाणार, आपले नातेवाईक जाणार, हे सगळं जगत संपणार आहे. मग टिकणारं काय? या जगताला वेदांत शास्त्रामध्ये अध्यस्त म्हणतात. काय म्हणतात? अध्यस्त. हे सगळं हे अध्यस्त आहे. आत्मा हे काय आहे? अधिष्ठान आहे. आमचे बाबा छान दृष्टांत सांगायचे. ते म्हटले, रस्ता असतो, रस्त्यावर गाड्या येत असतात आणि गाड्या जात असतात. रस्त्याच्या कडेला आपण उभं राहिलो, जोपर्यंत आपली नजर रस्त्यावर आहे, म्हणजे रस्त्याच्या गाड्यांवर आहे, आली गाडी गेली गाडी, जिकडं गाडी जाईन तिकडं आपण मान वाक, आली गाडी गेली गाडी, मान वाकत असते. रस्ता हे अधिष्ठान आहे, गाड्या हे अध्यस्त आहे. आपली दृष्टी जोपर्यंत अध्यस्थावर आहे तोपर्यंत त्रास आहे. गाड्या येऊन जाऊन असतात, काहीच करायचं नाही, फक्त गाड्यांवरची नजर काढायची आणि रस्त्यावर स्थिर करायची. आणखी पुढचा दृष्टांत सांगायची बाबा. झाड असतं, झाडाच्या फांदीला झोका बांधलेला असतो. फांदीला काय बांधला? झोका. आणि झोका जात असतो आणि येत असतो. जोपर्यंत झोक्यावर दृष्टी तोपर्यंत आपली मान वाकत असते. झोका आला, झोका गेला. झोका येऊन जाऊन असतो, फांदी येतही नसते, फांदी जातही नसते. गाड्या येऊन जाऊन असतात, रस्ता येतही नसतो, रस्ता जातही नसतो. तसं शरीर हे येऊन जाऊन आहेत. अधिष्ठान आत्मा येत नसतो ना आत्मा जात नसतो. काहीच करायचं नाही, अध्यस्थावरची नजर काढायची आणि अधिष्ठानावर स्थित करायची. देहावरची दृष्टी काढायची, आत्म्यावर स्थिर करायची. हे शिकवतात भगवान. मात्रा स्पर्शास्तु कौंतेय शीतोष्ण सुख दुःखदा अगमा पायनो नित्यस्थान तिथिके स्वभारत. आता याच्यातलं खूप सखोल चिंतन आहे. पंचतन मात्रा, पंचविषय, शब्द स्पर्श रूप रस गंध, याच्यामुळे पसरू होत असे मती, बुद्धी बाहेर कशी पसरते याचं चिंतन सगळं केलेलं आहे. भगवान खूप गोड सांग. न जायते म्रियते वा कदाचिन नायम भूत्वा भविष्यवान भूया अजो अजह नित्य शाश्वतोय पुराण न हन्यते हन्य माने शरीर. आत्मा कसा आहे? कधी जन्मत नाही. न जायते न म्रियते, एकदा उत्पन्न झाल्यावर पुन्हा उत्पन्न होणार नाही, कारण हा जन्म नसलेला नित्य सनातन आणि प्राचीन आहे. शरीर मारले गेले तरी हा मारला जात नाही. वेदा विनाशिनम नित्यम येन मजमवयम कथम स पुरुष पार्थकम घातयंती कम घातयति हंतिकम वासांसी जीर्णानि यथा व्याय नवानि गृह्णाति नरोपराणि तथा शरीराणि विहाय जीर्णा नान्यानि संयाति नवानि देही. जैसे जीर्ण वस्त्र सांडिजे मग नूतन वेडिजे, तैसे देहांतराते स्वीकारिजे चैतन्यनाथे. चैतन्यनाथे स्वीकारिजे देहांतराते, जैसे जीर्ण वस्त्र सांडिजे नूतन वेडिजे, असा अन्वय अर्थ. आत्मा कसं करत असतो? जसं ज्याप्रमाणे जुनी कपडे झाल्यावर आपण टाकून देतो, नवीन परिधान करतो, तद्वत आत्मा काय करत असतो? हे शरीर टाकून देतो असतो, नवीन योनीत जात असतो. का उभारेने वस्त्र फिडिले, माऊलीने खूप गोड वर्णन केलं. सापाने जशी काट टाकावी, एखाद्याला खूप गरम झालं, उभारा आला आणि कपडे टाकून दिले, काय मोडले अवेवा माझी, प्रश्न केला माऊलीने. गरम झाल्यावर त्याने कपडे काढले खाली टाकले, त्याचे अवयव मोडतात का? स्थित आहे. जसं एखाद्याला गरम झाल्यावर अलगद कपडे काढून टाकावेत, तसं आपण या देहाला सोडायची तयारी करायची असते. झाकलिया घटीचा दिवा नेनो काय झाला केदवा, तैशा रीती पांडवा देठ, ही तयारी करायची. हे काय असं व्यवहार नाही. आपल्याला सामोरं कसं जायचं याचं चिंतन ह्या ग्रंथांमध्ये केलेलं आहे. गीतेत तर खूप गोड चिंतन केलं. आत्मा कसा अविनाशी आहे, शरीर कसं नाशवान आहे,
अविनाशी आत्मा आणि विनाशी शरीर आहे. या दोन्हींचा झालेला एकमेकाशी संबंध आहे. आणि याची एकमेकाचे उलटे भाव घेतले. काही हे मृत्यू लोकीचे उपराटे. काय झालं? आत्म्याचे भाव शरीराने धारण केले. आपण तसं म्हणतो. बरेच श्रद्धांजली देत असताना त्यांच्या मृत आत्म्यास मी श्रद्धांजली देतो. अरे वडपटा, आत्मा मृत कधी असतो का? बरं का, मृत आत्मा नाही कधीच म्हणायचं, कधीच नसतो. आत्म्याचे भाव शरीराने घेतल्यामुळे मरणारं, कुजणारं, नाशणारं, नाश पावणारं शरीर न मरणारं वाटतंय. आणि शरीराचे भाव आपण कशावर दिले? आत्म्यावर दिले. म्हणून रडतो. रडायचं कारणच आहे आत्म्याचे भाव आपण धारण केले का त्याला दुःखाची, तिथंच दुःखाचा नाश सांगितलेला आहे. खूप गोड चिंतन आहे. आता दुसऱ्या अध्यायामध्ये असं सांगितलं, हेच हे अर्जुना तुला सांगतो आत्मा कसा आहे. नैनम छिंदन्ति शस्त्राणि नैनम दहति पावकः न चैनम क्लेदयन्तोपन शोषयति मारुतः. नैनम छिंदन्ति, शस्त्रादि कीन गडे छेदुये, शस्त्राने तोडला जात नाही. दहति पावकः, अग्नीने जाळला जात नाही. पाण्याने भिजला जात नाही. वाऱ्याने सुकला जात नाही. कशाने ज्याचा नाश होत नाही तो आत्मा. असा असलेला आत्मतत्व. शस्त्रे कापू शकत नाही, विस्तव जाळू शकत नाही, पाणी भिजू शकत नाही, वारा वाळू शकत नाही. अच्छोदय मदायो यमक्लोदो शेषैवच नित्यस्रवगत स्थानोचलोयम सनातन. कारण हा कसा आहे? अविनाशी तद्विद्येन सर्वदम जगत मोहितम नामे जानाति मामे मे परमव्ययम. अविनाशी आहे. कसा आहे आत्मा? अविनाशी आहे. आणि शरीर कसं आहे? नाशवान आहे. आणि शरीर जाता घवे, नाशिवंत स्वभाव म्हणून तो अजून जावे पंडकुमारा. मग आत्मा कसा आहे? आणखी पुढे खूप गोड गोड सांगितलं. जातस्य ध्रुवर मृत्यूर ध्रुवम जन्म मृत्युस्य च तस्माद परिहारार्थेन तम शोचितुम हर्षी. हे बघ, जातस्य ध्रुवर मृत्यूर ध्रुवम जन्म मृत्युस्य च तस्माद परिहारार्थेन तम शोचितुम हर्षी. त्याचा विचार करू नकोस अर्जुना. कारण आत्मा कसा आहे? अविनाशी आहे. शरीर कसं आहे? नश्वर आहे. मग याला कोण कोण कसं कसं पाहतं याचं सविस्तर चिंतन या अध्यायाच्या आपल्याला उपांत्य भागात जायचंय. कोण कोण कसं पाहतं? या आत्म्याकडे पाहत असताना आश्चर्यवत पश्चाती कच्चिदेन मग आश्चर्यवदत तैव चान्य आश्चर्यवत चैन्य मन शृणोती श्रुत्वाप्यन वेदनाच्या विकसित. कसे कसे पाहतात कोण कोणी काय काय. एकाने याला पाहता पाहता निमाले कसे काय सगळं वर्णन केलं. असं सांगत 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 असं सांगितलं, हे अर्जुना तू स्थित होय रे. सुखदुःखे समे कृत्वा. आपल्याला पुढे जायचे म्हणून काय. सुखदुःखे समे कृत्वा लाभा लाभो जया जयो सुखी संतोषान यावे दुःखी विषादान भजावे आणि लाभा लाभन धरावे म्हणा माझी. साम्य अवस्था अंतःकरणाची प्राप्त करून घ्यायची. जय पराजय, फायदा तोटा, सुख दुःख, मान अपमान हे सगळं समान करून तू युद्धाला तयार हो. सुखदुःखे समे कृत्वा लाभा लाभो जया जयो ततो युद्धायुजस्व नैवम पापम आपससी. युद्धाला तयार होय अर्जुना. कसा युद्धाला तयार हो याचं सविस्तर चिंतन करत 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 आता आपल्याला सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे, भगवान उपांत्य भागाकडे जात असताना भगवंताच्या मुखातून उद्गार आले का तू काय हो? असा स्थित आत्मस्वरूप स्थित प्रज्ञ हो. काय हो? स्थित प्रज्ञ हो. प्रज्ञा म्हणजे बुद्धी बरं का. प्रज्ञा म्हणजे काय? बुद्धीलाच 6 शब्द आले. बुद्धी, मेधा, प्रज्ञा, धी. बुद्धीला म्हटलेलं आहे धी. आणि तिला शेवटचा आहे ऋतुंभरा प्रज्ञा. ऋतुंभरा तीच बाई तीच असते पहिली कौमारी अवस्था. मग कौमारी अवस्थेतून लग्न करताना तिच्या पुढे लिहितात ची सौका चिरंजीव सौभाग्यवती कांक्षिणी. बावल्या उभी राहत असताना ची सौ का. बावला संपला का ची गेली. मग काय दिलं आता? फक्त सौ झाली. सौ झाली. नंतर तीच बाई पुढे आई झाली. मुलगा झाल्यावर नाही का आई झाली. आणि तिच्या मुलाचं लग्न झालं आणि तिच्या मुलाला मुलगा झाला. ही कोण झाली? आजीबाई झाली. तशी ऋतुंभरा प्रज्ञा. ही ऋतुंभरा प्रज्ञा. बुद्धी, धी, मती, प्रज्ञा, ऋतुंभरा याला शब्द अनुसरून भगवान म्हटले अशी स्थित प्रज्ञता तू साध. अर्जुनाने तोच शब्द पकडला. अति महत्वाचा प्रश्न केला. आता आपल्याला अति महत्वाचा भाग पाहायचा आहे. आपल्याकडे कमी वेळ आहे नाही का. फार महत्त्वाचं चिंतन या ठिकाणी आहे. 6 वाजेपर्यंत आहे ना बरं का. आहे पाऊण तास तर आपली स्थितप्रज्ञाची लक्षणं होतील किंवा नाही. 18 श्लोक आहे बरं का स्थितप्रज्ञाची लक्षणं. आमचा तिकडे चिंतनात तोच विषय चालू आहे. खूप दिवस चालला आमचा. खूप दिवस चालला.
स्थितप्रज्ञाची लक्षणं इतकी गोड आहेत. अर्जुन वाच, नीट ऐका आता बारीक. स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधिस्तस्य केशव स्थितधी किं प्रभाषेत किमासीत व्रजेत किम. हे श्लोक सगळी गीतेची गीताई आमच्या विनोबाजींनी आणली मराठीमध्ये, माऊलींनी विस्तारित केली प्राकृत भाषेमध्ये. आणि गीताई छंद न बदलता, त्याच छंदामध्ये अक्षर न बदलता, त्याच छंदात मराठीत विनोबाजींनी कशी आणली. आता हा श्लोक विनोबाजींनी कसा आणला मराठीत. अर्जुन वाच, अर्जुन म्हणाला. संस्कृतमध्ये काय म्हटलं. स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधिस्तस्य केशव स्थितधी किं प्रभाषेत किमासीत व्रजेत किम. अर्जुन म्हणाला, स्थिरावला समाधीत स्थितप्रज्ञ कसा असे. कृष्णा सांग कसा बोले कसा राही फिरे कसा. हे भगवान, स्थितप्रज्ञ पुरुष कसा राहतो, कसा बोलतो, कसा चालतो, त्याच्या समाधी स्थितीत तो कसा गेला असतो. इकडच्या योगाकडून कसं जातात माहिती आहे ना. समाधी परत जात असताना योगाकडून कसं जातात योगी. यम राऊत सर बर का, यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान आणि समाधी, याला अष्टांग योग म्हटलं. इकडून जायचं योगाकडून. योग चित्तवृत्ती निरोधा. महर्षी पतंजलींचं पहिलंच सूत्र आहे. योग म्हणजे काय. चित्तवृत्तीचं निरोधन करणं म्हणजे योग. चित्तवृत्तीचं निरोधन करणं म्हणजे काय, म्हणजे काय ते शिकायचं ना. चित्तवृत्तीचं योगी होतात पण चित्तवृत्तीचं निरोधन करणं हेच कळत नाही. म्हणतात आम्ही योगी आहोत. चित्तवृत्ती निरोधन करणं होतच नाही. आपली हाव संपली नसेल तर चित्तवृत्तीचं निरोधन कसं समजायचं. योगच चित्त योग. युज या धातूपासून योग शब्द तयार होतो माहिती आहे ना. युज युज हा धातू संस्कृत भाषेत. युज या धातूपासून योग शब्द तयार. युज म्हणजे काय. युज शब्दाचा अर्थ आहे जोडणे. काय जोडणे. जीव आणि शिव याचं मिलन म्हणजे योग. आत्मा परमात्मा याचं मिलन म्हणजे योग. असं योग. आता सगळ्या अध्यायाने योग म्हटलेले गीतेतल्या. पहिला अध्याय झाला तो अर्जुन विषाद योग. अर्जुन रडला तरी त्याला विषाद म्हटले. अर्जुन रडला पहिल्या अध्यायात. आमच्याकडं आमच्या धर्मग्रंथामध्ये रडणं हा सुद्धा आदर्श आहे. विषिन्नता अर्जुन विषाद योग. आता दुसऱ्या अध्यायाचं नाव आहे सांख्ययोग. कोणतं नाव आहे. सांख्ययोग. सांख्य या शब्दाचा अर्थ आहे ज्ञान. मराठीत काय म्हणतात सांख्य म्हणजेच काय ज्ञान. तर अशा रीतीनं हे सांगत असताना आता आपण स्थितप्रज्ञाची लक्षणं पाहत आहोत. अर्जुनाने प्रश्न केला, स्थितप्रज्ञ पुरुष कसा असतो, कसा बोलतो, कसा चालतो, कसा राहतो. आपल्यावर लावून घ्यायचे, दुसऱ्यावर पट्टा नाही लावायची. पट्टी लावायचीच असेल तर कोणाला लावायची. स्वतःला. तर त्याला दोषापनयन असं म्हणतात शास्त्रात. काय म्हणतात दोषापनयन. हाय तेही गेले. आता 16 संस्कार संपले. 16 संस्कारातला एक संस्कार होता आपले दोष घालवणं स्वतः. गाथेमध्ये तुकोबाराय म्हटले, माझे मज कळो येते अवगुण. स्वतःचे अवगुण स्वतःला कळले पाहिजे. कळाले ना मग ते घालवत असतो. याला संस्कार म्हटलेले. संस्कार. धान्यावर सुद्धा संस्कार करावे लागतात माहिती आहे ना. गहू काढून आणले आपण पोत्यामध्ये, आणले गहू आणि खा गहू. अहो संस्कार जर नाही केले तर धान्य खाता येत नाही. गहू खातो का आपण. नाही. काय संस्कार आहे गव्हावर. ते निसावे लागतात. आता मशीनमध्ये आलं सगळं. निसावे लागतात, निवडावे लागतात तरी खाता येतात का नाही. ते दळावे लागतात तरी खाता येतात का नाही. ते पीठ आल्यानं चाळून घ्यावं लागतं, नंतर ते मळावं लागतं तरी नाही. आमच्या सुगरणीकडे ती कला असते. मळावं लागतं, नंतर त्याच्या पोळ्या चपात्या कराव्या लागतात तरी नाही खाता येत. नंतर ते वैराग्याचा तव्यावर टाकावं लागतं, भाजून घ्यावं लागतं, मग खाता येतात. मग खायला बसतो आपण ताटात आलेली चपाती. संस्कार करल्यानंतर गहू खाता येतात. तसं ज्या देहावर संस्कार झाले तोच आत्मज्ञानाचा अधिकारी होतो. संस्कार विरहित त्या आत्मज्ञानाचा अधिकारी असू शकत नाही. कशी. त्या प्रत्येकाच्या अंतःकरणावर 3 प्रकारचे दोष आहेत. बोला. मल, विक्षेप आणि आवरण. त्रिदोषाने आपलं अंतःकरण युक्त आहेत. पहिला दोष मलदोष. अंतःकरणामध्ये असलेल्या पापेच्छा, पाप वासना म्हणजे मलदोष. कोणाकडे तरी पाहत असताना वाईट वासना असणं, याला कोणता दोष म्हटले. मलदोष. दुसरा दोष विक्षेप दोष. चित्ताची चंचलता म्हणजे विक्षेप दोष.
तिसरा दोष आवरण दोष. आपलीच आपल्याला ओळख नसणं. ममतेच्या लवड सवडी, मातेन पवतीची बापोडी, जन्म मरणाची दुथरी रवळी तठेले. स्वतःभोवती तयार केलेले त्याला मान्यता म्हणतात. त्या आर्ट ऑफ लिव्हिंग मध्ये काय म्हणतात? मान्यता. आपल्याकडे काय म्हणतात? स्वतःभोवती तयार केलेले अहंकाराचे कवच, आपापल्या मान्यता. मी अमुक आहे, मी तमुक आहे. आपल्या मान्यताच आपण सोडायला तयार नसो, इथं प्रवेश कधी होणार? कवचच तुटत नसल. बाबा सांगायचे आमचे, कोंबडीचा अंडा असतो, त्या कोंबडीच्या अंड्यावर टचकन जर काही जर मारलं आणि त्या आतलं गिल म्हणतात ना ते फुटलं, त्यात आत पिल्लू असतं, अंड्याचं कवच फोडलं का त्या आतल्या पिल्लाचा मृत्यू होत असतो, मरतं ते पिल्लू. काय होतं? मरतं. कोणते? ते आहे ना अंडज, जारज, अंडज, उद्वी, स्वेदेज, योनी 4 प्रकारच्या. पचतील खाणे 84च्या. जारज म्हणजे 21 लाख, अंडजमध्ये 21 लाख, उद्वीजमध्ये 21 लाख आणि स्वेदेजमध्ये 21 लाख, असे किती झाले? 84 लाख. तर त्या अंड्यात फोडल्यानंतर त्याचा मृत्यू असतो. तेच अंड जर कोंबडीच्या खाली गेलं, आमचे बाबा सांगायचे, कोंबडी काय करते? त्या अंड्याला उभवते, 21 दिवस उभवते, त्याच्यावर बसते. ती बसते. 2 क्रिया घडत असतात. ऐका काय घडतं, आपल्याला बारीक चिंतन मांडायचं नाही. ऐका. कोंबडी त्या अंड्याला उभवणं म्हणजे त्या अंड्यावर बसल्यानंतर हिट, ज्याला उष्णता म्हणतो, कोंबडीची ती उष्णता प्राप्त झाल्यामुळं त्या अंड्याचं वरचं कवच लवचिक होत असतं आणि आतल्या पिलाची वाढ होत असते. 2 क्रिया होत असतात. काय काय होतं? अंडा उभवणं म्हणजे काय? वरचं कवच काय होत असतं? उष्णतेमुळे काय होत असतं? लवचिक होतं आणि आतल्या पिलाची वाढ होते 21 दिवसात. आणि नंतर 21 दिवस पूर्ण झाले की ती कोंबडी, बाबा सांगायचे, त्या पिलाला आवाज देते, अरे चल उठ ये वर. ते टनकन उडी मारतं, ते कवच बाजूला पडतं, बाजूला उभं राहतं ते पिल्लू. कळालं का? ते उडी मारतं, त्या अंड्यातून बाहेर पडतं. तसं श्री गुरुरूपी सद्गुरुरूपी सानिध्यात आपण जर गेलो, श्रीगुरूंच्या सद्गुरूंच्या महात्म्यांच्या, कारण श्रीगुरू कसे असावेत? श्रोत्रिय, ब्रह्मनिष्ठ, आणखी काय 3 गुण असतात त्यांच्याकडे. कृपाळू होतो. हे श्रीगुरूंची लक्षणं सांगितली. एक करीती गुरु गुरु, गुरगुर करतात खूप, आता काय जाऊ द्या बरं का. तर श्रोत्रिय पाहिजे, ब्रह्मनिष्ठ पाहिजे आणि काय पाहिजे? कृपाळू तो. जय जय ओ शुद्धे उदारे प्रसिद्धे, अनवरतानंदे वर्षतीये, विषय व्याळे मिठी, दिधलिया नुठी ताटी, ते तुझी गुरुकृपा दृष्टी निर्विष होय, तरी कवणा ते ताप पोळी, कैसे निव शोकू जाळी, जरी प्रसाद रस कलोळी पुरे देसू तू, योग सुखाचे सोहळे, सेवका तुझे निस्नेहाळे, सोम सिद्धीचे लळे पाळीसी तू. असं सगळं श्रीगुरूंचे लक्षण सांगत असताना मग पहिल्या अध्यात माऊली म्हटले, म्हणून जाणते न गुरु भजिये, तेने कृत्यकार्य होईजे, कृतकार्य होईजे, जैसे मुळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोष. झाडांच्या पानाला पाणी शिंपडायची गरज नाही. काय? मुळाला पाणी घातलं का शाखा म्हणजे फांद्या आणि पल्लव म्हणजे पानं आपोआप संतुष्ट होतात. का पानांना पाणी द्यावं लागतं. जैसे मुळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषती, म्हणून जाणते न गुरु भजिये. जाणत्यानो म्हणून गुरुला भाजा. गुरु दाविले वाटा, येऊन विवेक तीर्थ तटा, बुद्धीचा मळकटा धुवण्या, सगळं वर्णन. कारण ज्ञानेश्वरी हा ग्रंथ केवळ गुरुकृपेचं फळ आहे बरं का. गुरुकृपेला आलेलं फळ म्हणजे ज्ञानेश्वरी. ते सांगत होतो आपण. श्रीगुरु काय करत असतात? जसं ती कोंबडी त्या अंड्याला उभवते, तर श्रीगुरूच्या सानिध्यामध्ये आपलं काय घडत असतं? आपले आत्मस्वरूपाचं उल्लसित होत असतं. स्फुंजे असं माऊलींची भाषा आहे. त्याचा आत्मा स्फुंजन पावत असतो आणि वरचं कवच जसं अंड्याचं लवचिक होतं, तसं आपलं अहंकाराचं कवच लवचिक होत जात असतं. जोपर्यंत अहंकाराचं कवच लवचिक होत नाही आणि आतली आत्मोन्नती एवढी व्हावी, हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर. आपण आपली स्थिरता भंग पाहू नये. अनुकूल प्रतिकूलतेमध्ये ज्याची स्थिरता भंग पावत नाही तो परमार्थिक. जो थोडं आलं, काही काय आलं, हुरळून जातो लोहराच्या भात्यासारखं. लोहराच्या भात्यात हवा भरली का फुगतं ते, आणि हवा सोडली का चपटं होतं. कुणी स्तुती केली का हे फुगतं. वा माझ्यासारखा मी स्तुती, काही ना कानावर सारखी स्तुती ऐकायची सवय असते आणि सारखी स्तुती अपेक्षित. जग परिवर्तन स्तुती येईलच का सारखी?
कधीतरी निंदा झाली, कधीतरी आपत्ती आली, काहींना जगाव वाटत नाही. याच्यापेक्षा कोणती भयानकता असेल? सुखदुःखे श्लोक गेले ना आता, सुखदुःखे समे कृत्वा लाभा लाभो जया जयो सुखी संतोषान यावे. काय एक एक ओवी अशा घरात लिहून ठेवायला तर जगावो. सुखी संतोषान यावे, दुःखी विषादान भजावे, आणि लाभा लाभन धरावे म्हणा माझी. अशी स्थिती प्राप्त कशाने होते याचं उत्तर भगवान देतात. श्री भगवान वाच प्रजहाती यदा कामान सर्वान पार्थ मनोगतान आत्मन्यवात्मना तुष्ट स्थित प्रज्ञ असतो दच्यते. हे अर्जुना, त्याला स्थितप्रज्ञ पुरुष म्हणतात. कोणता? श्री भगवान म्हणाले. कोणता स्थितप्रज्ञ पुरुष? ऐका, मराठीत सांगतो. विनोबाजांची भाषा आहे. विनोबा भावे 14 भाषा येत होत्या. किती? 14 भाषा. परमपूज्य आई म्हटली, अरे विनया, तू गीता वाचतो, गीता म्हणतो संस्कृतमध्ये, अरे मला कळत नाही रे, ती कळत नाही. कोण म्हटलं? त्यांच्या आई म्हटल्या विनोबाजींना. आईसाठी त्यांनी तसेच छंद ठेवून जी गीता मराठीत केली ते विनोबाजी. काय बुद्धी असेल! मराठीत तसे झाले. मग आता हा मराठी श्लोक कसा आहे? श्री भगवान म्हणाले, कामनांतरातील सर्व सोडून जो सोये आत्म्यातची असे तुष्ट तो स्थित प्रज्ञ बोलिला. ज्याच्या अंतःकरणातल्या कामना संपल्या, इच्छा संपल्या. मौली काय म्हटले? जेथ अपेक्षे नाही रे गावाला सुखाचा ओढावा ते ठाई. नीट ऐका, निरपेक्षता हे परमार्थाचं नाक आहे. नाक बर का बाबा. बाबा, निरपेक्षता हे परमार्थाचं काय आहे? नाक आहे. बऱ्याच जणांची नाकं चाटली आज बर का. नाकं चाटून परमार्थ चालू. कळालं ना? आपल्याला बाकी बाजूला नाही जायचं, तुमचा दंडक आहे आम्हाला. निरपेक्षता हे परमार्थाचं नाक आहे. जेथ अपेक्षे नाही रिगावा सुखाचा ओढावा तये ठाई. त्याच ठिकाणी सुख प्राप्त होत असतं जिथं अपेक्षा नसते. अपेक्षा आली, आशा दुःखात येवी आली. अपेक्षा आली का दुःख आलं. किती मिळालं तरी अपूर्णच. किती पाकिट भरलं तरी तेवढं राहिलंच म्हणतं बरं का. किती मिळालं तरी अपूर्णच. ज्याची पूर्णताच कशाने होत नसेल त्याला कुठं सुख मिळणार आहे? हो, नाही मिळत. हाव 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 सारखं केलं नाही. घेता अपेक्षा नाही रे गावा प्रजाती यदा कामना. आपण चिंतन श्लोकाचं करतो ना, सांगितलंच पाहिजे ना, कोणाचा निर्देश नाही करत. कामनांतरातील सर्व सोडून जो सोये आत्म्यातचे असे तुष्ट असतो स्थित प्रज्ञ बोलिला. याचं वर्णन करताना एक आठवलं म्हणून सांगतो. आपली शताब्दी झाली वारकरी शिक्षण संस्थेला. मागेच कितीतरी वर्षापूर्वी ज्या प्रातस्मरणीय जोग महाराजांनी वारकरी शिक्षण संस्थेची रचना केली, निर्मिती केली महाराष्ट्रासाठी. हजारो लाखो कीर्तनकार दिले. 100 वर्षात दिले का नाही? त्यांचं चरित्र वाचत असताना मी 3 वेळेस रडलो होतो. खरंच मोठ्यांचं महात्म्यांचं वाचावं, ऐकावं. काय अधिकार असेल त्यांनी, किती दूरदृष्टी होती. त्यांनी वारकरी बाबा ऐका, ह्या गोष्टी सांगितल्या पाहिजे. कारण मला एक जणाचा फोन आला होता कोरोनाच्या काळात. म्हटलं आमचे महाराज लोक उपाशी मरायला लागले, तुम्ही काहीतरी गोळा करा बरं का. खरंच ना, शोकांतिक आहे. तर जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेमध्ये त्यांना माहीत होतं पुढे काय घडू नये म्हणून आजही वारकरी शिक्षण संस्थेत 4 वर्षाचं त्या ठिकाणचं शिक्षण दिलं जातं. पहिल्या वर्षी विचारसागर हे ग्रंथ सोडवले जातात. महात्मे अशी जगातली एक संस्था आहे का जिथे, नीट ऐका सरजी राऊत सर बरं का, अशी एक संस्था आहे का जिथे शिक्षकाला पगार नाही आणि विद्यार्थ्याला फी नाही. ती म्हणजे वारकरी शिक्षण संस्था. आचारशील महात्मे आजही मोठमोठ्या त्यांचे कीर्तन आहेत. मोठे माऊलींचे कीर्तन आहे आपल्याकडं. आजही मोठं कीर्तन आहे महात्म्यांचं. तर ऐका, तिथं त्यांना माहीत होतं हे न जाणो पुढे आणि उपजीविकेसाठी उपयोग करू म्हणून त्यांच्याकडे काही गायी घेतलेल्या असायच्या. त्या काळात मशीन, त्या काळात कपडे शिवायचे ना, मशीन ठेवले होते. काही शेती आहे. त्या मुलांना हे शिक्षण घेत असताना इंजिन ठेवले होते दुरुस्त करायला. हे शिक्षण द्यावं, कारण महाराजांना माहीत होतं बाबा रे, उदरनिर्वाहासाठी दुसरं काहीतरी कर आणि परमार्थ केवळ आनंदासाठी कर. आनंदासाठी कर, हा नियम आहे संस्थेचा. हा नियम आहे. उदरनिर्वाहासाठी भरपूर आहे ना मार्ग. 4 वर्ण व्यवस्था सांगितली ना. वैश्याचे कर्म सांगितले. वैश्य कर्म स्वभाव जा काय 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 कर्म सांगितलं ना वैश्याचं. व्यापार, कृषी, गोरक्ष, वाणिज्यम. वैश्य कर्म स्वभाव जा गीते सांगितलं 17 अध्यायात. हे स्वभावाने वैश्याच्या वाट्याला लय कर्म आहे. कृषी, गोपालन,
वाणिज्य वैश्य कर्म स्वभाव ज्या असं सगळं सांगितलं तर आपला विषय चालला होता. कामना सुटली पाहिजे, इच्छा संपली पाहिजे. कामना अंतरातील सर्व सोडून जो सोये आत्म्यातचे असे तुष्ट असतो स्थित प्रज्ञ बोलिला. दुःखेष्णु दुगुण म्हणा सुखेशु युगत स्पृहा. आता अर्थ लावून घ्या, एक संस्कृत एक मराठीत. वितराग भय क्रोध स्थित निर्मनी रुच्यते. नसे दुःखात उद्वेग सुखाची लालसा नसे. नसे तृष्णा भय क्रोध तो स्थित प्रज्ञ बोलिला. सुख दुःखात सुखात स्थित कसं राहायचं. नसे दुःखात उद्वेग, कारण कामना अंतरातील सर्व सोडून जो सोये आत्म्यातचे असे तुष्ट तो स्थित प्रज्ञ बोलिला. नसे दुःखात उद्वेग सुखाची लालसा नसे. नसे तृष्णा भय क्रोध तो स्थित प्रज्ञ संयमी. सर्वत्र जो अनासक्त बरे वाईट लाभता. न उल्हासे न संतापे त्याची प्रज्ञा स्थिरावली. काय होत असतो, बरे वाईट कसंही प्राप्त झालं, जो संतापत नाही, जो उल्हासत नाही, न उल्हासे न संतापे त्याची प्रज्ञा स्थिरावली. कशी, आता दृष्टांत दिला. यदा संवरते चायम कुर्मुगाणी व सर्वशा. आता मराठीत सांगतो बरं का, संस्कृत अवघड जातं आपल्याला. त्याची बुद्धी स्थिर झाली. कशी, जसा कासवतो अंगे तेव्हा प्रज्ञा स्थिरावली. निराहार बळे बाह्य सोडी विषय साधक. आतील न सुटे गोडी तिजळे आत्मदर्शने. करीत असता यज्ञ ज्ञात्याच्याही मनासे. खूप गोड आहे, कळून घ्या, आता अर्थ लावून घे, सांगतो ऐका नीट. जसा कासवतो अंगे तेव्हा प्रज्ञा स्थिरावली. कुर्म म्हणजे कासव, कुर्म जे अपरी उवायला अवयव पसरी. का इच्छा वशे आवरी आपुली आपण. ही ज्ञानेश्वरी, ही गीताई आणि ही गीता बरं का. कुर्म जे अपरी, ज्या पद्धतीनुसार. कुर्म म्हणजे काय, कासव. उवायला अवयव पसरी, त्याला काय इच्छा वशे आवरी आपुले आपण. त्याला वाटेल 5 अवयव असतात, त्याला वाटेल त्यावेळेस तो पसरतो आणि त्याला वाटेल त्यावेळेस तो अंकुचित करत असतो. तसे आपले पंच ज्ञानेंद्रिय आत्मस्वरूपात अंकुचित करता आले पाहिजे. जसा कासवतो अंगे घेई ओढून संपूर्ण. सगळे इंद्रिय ओढून घेतो आत, विषयांतून इंद्रिय. जसा कासवतो अंगे तेव्हा प्रज्ञा स्थिरावली. निराहार बळे बाह्य सोडी विषय साधक. आतील न सुटे गोडी तिजळे आत्मदर्शने. करीता सता, किंवा खूप गोड आहे, कासवासारखं सांगितलं. नंतर विषयात सर्वत्र जो अनासक्त बरे वाईट लाभता. न उल्हासे न संतापे त्याची प्रज्ञा स्थिरावली. घेई ओढून संपूर्ण विषयांतून इंद्रिये. जसा कासवतो अंगे तेव्हा प्रज्ञा स्थिरावली. निराहार बळे बाह्य सोडी विषय साधक. आतील न सुटे गोडी तिजळे आत्मदर्शने. करीता सता यज्ञ ज्ञात्याच्याही मनासही. नेती खेचून वेगाने इंद्रिये दांडगीच की. त्या सरोधुन युक्तीने राहावे मतपरायण. इंद्रिये जिंकिली ज्याने त्याची प्रज्ञा स्थिरावली. वा, त्याचीच बुद्धी स्थिर होता ज्याने इंद्रिय जिंकले, त्याची प्रज्ञा स्थिरावली. विषयांचे करी ध्यान. गीता सांगते, ध्यायतो विषयान पुंसाम संगास्तेषु उपजायते. संगास जायते काम कामात क्रोधो विजायते. क्रोधात भवति समोहात समोहात स्मृतिभ्रमा. स्मृतिभ्रंशात बुद्धिनाश बुद्धिनाशात प्रणश्यति. विषयांचे करी ध्यान त्यास तो संग लागला. संगातून फुटे काम क्रोध कामात ठेविला. क्रोधातून जडे मोह महाने स्मृती लोपली. स्मृतिलोपे बुद्धिनाश म्हणजे आत्मनाशची. राग द्वेष परिजाता
आली हातात इंद्रिये स्वामित्वे विषयी वर्ते त्यास लाभे प्रसन्नता प्रसादे सर्व दुःखानां हानिरसोपजायते प्रसन्नते पुढे सर्व दुःखी जाती झडोनिया. माऊली काय म्हटले? देखी अखंडित प्रसन्नता अथी जेथ चित्ता ते थरी गणे नाही समजता संसार दुःखा अमृताचा निर्जरू प्रसवे जयाचा जठरू ते क्षुदे तुळशीचा अडधरू केवी असे. या श्लोकाखालच्या ह्या ओव्या आहेत. प्रसादे सर्व दुःखानां हानिरसोपजायते प्रसन्नते पुढे सर्व दुःखी जाती झडोनिया. प्रसन्नतेने बुद्धीची स्थिरता शीघ्र होत असे अयुक्तास नसे बुद्धी त्यामुळे भावना नसे. म्हणून न मिळे शांती शांती विन कसे सुख. इंद्रिये वर्तता स्वैर त्यामागे मन जायजे त्याने प्रज्ञा जशी नौका वाऱ्याने खेचली जळी. कळाला ना अर्थ? म्हणून इंद्रिये जाने विषयांतून सर्वथा ओढून घेतली आत त्याची प्रज्ञा स्थिरावली. ज्याने इंद्रिय आत घेतले ओढून विषयातून काढून घेतले त्याचीच बुद्धी स्थिर झाली त्याची प्रज्ञा स्थिरावली. हे अर्जुना, अशी स्थिती एकदा प्राप्त झाली ना मग त्याची कशी स्थिती होत असते, कशी अवस्था होत असते. सर्वभूतास जी रात्र जागतो संयमी तिथे सर्वभूते जिथे जागी ज्ञानी योग्यास रात्रती या निशा सर्वभूतानां तस्याम जागृती संयमी. आपण समन्वय करतो हा. गीता संस्कृतमध्ये गीताही मराठीत. सर्वभूतास आणि ज्ञानेश्वरीचा त्याला जोड घ्यायची आपल्याला म्हणजे आपले विषय पटपट सुटतात. सर्वभूतास जी रात्र जागतो संयमी तिथे सर्व प्राणी मात्रांना जिथं रात्र आहे तिथं संयमी पुरुष जागा असतो. सर्वभूते जिथे जागी ज्ञानीयोग्यास रात्र त्या ठिकाणी तो ज्ञानी पुरुष सर्व भूत प्राणी मात्र जिथं झोपलेले आहे तिथं तो जागा असतो आणि सर्व जिथं जागे आहे तिथं झोपलेला. असं कसं काय हो? त्याचं चिंतन आहे का? व्यवहाराच्या ठिकाणी सगळे जागृतीत आहेत. सर्व भूतास जी रात्र जागतो संयमी तिथं आत्मस्वरूपाच्या ठिकाणी सर्व प्राणी मात्रांना ती रात्र आहे. आत्मस्वरूपाचं आवरण त्याच्यावर आहे. तिथं तो काय असतो? तो आत्मस्वरूपाच्या ठिकाणी जागा असतो. सर्वभूते जिथे जागी व्यवहाराच्या ठिकाणी सगळे प्राणी मात्र जागे आहेत. ज्ञानी योग्यास रात्रती त्याच्या दृष्टीने व्यवहार बाधित झालेले असतात ती त्याला रात्र असते. अशी एकदा का अर्जुना अवस्था प्राप्त झाली रे झाली. अपूर्यमानम अचलम प्रतिष्ठ. मराठीत सांगतो. न भंग पावे भरताही नित्य समुद्र घेतो जिरवून पाणी जाती तसे जात जिरोनी भोग तो पावला शांतीन भोग लुब्ध. न भंग पावे. माऊलीने काय म्हटलं माहिती त्या श्लोकाखाली का वर्षा काळ उन्हाळ्यात समुद्र आटत नसतो आणि पावसाळ्यात समुद्र खूप वाढत नसतो, आहे तेवढाच राहतो. न भंग पावे भरताय. नित्य जरी भरला तरी तो कधीच भंग पावत नाही. न भंग पावे भरताय नित्य समुद्र घेतो जिरवून पाणी. समुद्र काय करतो? पाणी जिरून घेतो. जाती तसे जात जिरोनी भोग. असे आपले जिरले पाहिजे भोग, नाहीतर मग छोट्या छोट्या मग काय होती पंगतच जेवायलाच नाही मिळालं. जाती तसे जात जिरोनी भोग. असे भोग ज्याच्यात जिरले जातात तो पावला शांतीन भोग लुब्ध. अशा स्थित प्रज्ञ झालेला पुरुष त्या शांतीला तो प्राप्त झालेला असतो. त्याने त्या शांतीला प्राप्त झाल्यानंतर आत्मस्वरूपात पूर्ण रमल्यानंतर अधिष्ठानावर गेल्यानंतर मग त्याची अवस्था कशी होती? सोडोनी कामना सर्व फिरे होऊन निस्पृह अहंता ममता गेली झाला तो शांती रूपची. हे अर्जुना,
त्याच्या कामना सुटलेल्या असतात. स्थितप्रज्ञाचा उपक्रम आणि स्थितप्रज्ञाचा उपसंहार. बरं का, प्रत्येक गोष्टीला उपक्रम आणि उपसंहार असतो. गीतेचाही उपक्रम आहे, आपला उपक्रम चालू आहे. आज काल उपक्रम मांडला, आता आपण घुसलो. आता उपसंहार, 18 अध्याय उपसंहार आहे. आपण कोणती गोष्ट, व्यवहारी माणसं एखादा व्यवहार करत असताना त्याच्यातून काय मिळणार हे पाहिलं जातं ना. श्रीमद भागवताचा उपक्रम आहे, उपसंहार आहे, माहिती आहे ना. परीक्षितीला झालेलं दुःख, तयार झालेली भीती, राजा परीक्षितीला घाबरलेला, केलेले उपाय, राजा बसलेला आहे आसनावर. शेवटी काय, सगळ्यांना कथाभाग माहिती आहे. खाली राजा बसलाय, भगवान शुकदेवांना बोलून श्रीमद भागवत सांगायला लावलं. 7 दिवस. पहिल्या दिवशी घाबरलेला राजा, घाबरला होता, मृत्यूची भीती वाटत होती. 7 दिवस भागवत ऐकला अस्खलित. भगवान शुकदेवानी श्रीमद भागवत सांगितलं आणि मग 7व्या दिवशी शेवटचा प्रश्न केला राजाला. परीक्षितींना शुकदेव प्रश्न विचारत, राजन आता थोड्या वेळात तक्षक येणार आणि तुम्हाला दंश करणार, आता माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. राजा परीक्षिती खाली बसलेला आहे, शुकदेव वर बसलेले आहेत. राजाला प्रश्न विचारत, माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. राजा इतका विरलेला आहे श्रवण, 7 दिवस ऐकल्यानंतर. बरं का, 7 दिवसाचं श्रवण परिपूर्ण झाल्यानंतर कोणत्याही गोष्टीचा आपण टाळा घेतला पाहिजे. राजाला प्रश्न विचार, राजन मला सांगा, आता थोड्या वेळात तक्षक येणार, तुम्हाला दंश करणार, आता तुम्हाला मृत्यूचं भय वाटतं का, मृत्यूची भीती वाटते का. राजा हसायला लागला, हसता हसता उत्तर दिलं, महाराज महाराज माझा जर जन्म झालाच नाही तर मृत्यूचं भय वाटायचं कारण काय. याला उपसंहार म्हणतात. न जायते म्रियते वा कदाचित. आपण जे पाहिलं ना आता, तसं अशा अवस्थेपर्यंत पोहोचायचं. सोडोनी कामना सर्व, फिरे होऊन निस्पृह, अहंता ममता गेली. अहंता गेली आणि ममता गेली, या दोनच गोष्टी. अहम ममतेच्या लवड सवडी, लवडी सवडीत, मातेन पवतीची बापोडी. बापोडे म्हटले त्याला, बिचारे. मातेन पवतीची बापोडी. त्याच्यामुळे काय करतात, जन्म मरणाची दुथडी डवळीत ठेले. ही 2 थडे डवळीत टाकतात ते आपण का, अहम आणि मम अध्यास आणि अहम अध्यास. अहंकार सोडून कामना सर्व. कामना, इच्छा, आकांक्षा, अपेक्षा, वासना, एक अर्थी शब्द आहे. इच्छा, आकांक्षा, अपेक्षा, वासना, कामना, एक अर्थी शब्द आहे ना ते. अशा सगळ्या कामना, सगळ्या अपेक्षा सगळ्या सुटलेल्या असतात. सोडून कामना सर्व. कसा फिरतो तो, कसा फिरणं म्हणजे, चालला फिरतो म्हणजे काय, जगणे. तो कसा वावरतो, प्रश्न होता अर्जुनाचा. स्थितप्रज्ञस्य का भाषा, स्थिरावला समाधीत, स्थितप्रज्ञ कसा असे, कृष्णा सांग कसा बोले, कसा राहे फिरे कसा. कसा फिरतो, सोडून कामना सर्व, फिरे होऊन निस्पृह. जुळला का उपक्रम आणि उपसंहार. फिरे होऊन निस्पृह, निस्पृह होऊन तर फिरतो. आपण फिरतो का निस्पृह, निस्पृह होऊन फिरलं पाहिजे. फिरे होऊन निस्पृह. मग असा निस्पृह झाला, त्याचं काय काय गेलं असतं, अहंता. मी कोण आहे, अहंतेचं कवच लय भयानक असतं. अहंतेचं कवच लय भयानक असतं. किती जणांना नवलं, अहंकाराची गोठी, विशेषण लगे अज्ञानाचे पाठी, सज्ञानाचे झोंबे कंठी, नाना संकटी नाचवी. मग त्याची अशी स्थिती होत असते. अहंता ममता, ममता गेली ना, अहंता गेली. अहंता ममता गेली, झाला तो शांती रूपची. कसा होता तो, शांती परते नाही सुख, येरावगेची दुःख, झाला तो शांती रूपची. मग शेवटचा श्लोक आहे 2ऱ्या अध्यायातला. एशा ब्राह्म्य स्थिती पार्थ. कशी अवस्था होत असते, विनोबाजी म्हटले, हे अर्जुना त्याची स्थिती कशी प्राप्त. आता हे वरचा श्लोक संदर्भ. सोडून कामना सर्व, फिरे होऊन निस्पृह, अहंता ममता गेली, झाला तो शांती रूपची. अर्जुना स्थिती ही ब्राह्मी, याला ब्राह्मी स्थिती म्हटला. अर्जुना स्थिती ही ब्राह्मी, पावता न चळे पुन्हा. एकदा का प्राप्त झाली, एकदा मंथन केलं दह्यात, लोण्याचा गोळा वर आला. लोणी कळतं ना, लोण्याचा गोळा एकदा वर आला, यायला खूप त्रास असतो. यायला किती त्रास आहे, सुगरणे आणि उदारे, रसज्ञ आणि जेवणारे, त्यांना विचारा यायला किती त्रास असतो. त्याला किती मंथन करावं लागतं, किती ग्राइंडिंग करावं लागतं. एकदा का लोण्याचा गोळा वर आला, आमची आई असा हात घालायची, गोळा करून घ्यायची. त्यावेळेस रवीने केलं जायचं आमच्या लहानपणात. एकदा तो लोण्याचा गोळा वर आला, मग आता तयार झालेलं लोणी
आता भीती नाही हो त्याला. या येशा ब्राह्मी स्थिती यासाठी सांगतो आपण, त्याला भीती नाही. ज्या दह्यातून आला त्याच्यात टाका. काय होतं ते सांगा पटकन. वरच तरंगत, त्यात मिश्रच होत नाही. दह्यात टाका, पाण्यात टाका, उलट पाण्याने स्वच्छ होतं. बरोबर आहे का नाही? पाण्याने काय होतं? पाणी धुवून घ्यावं लागतं ना, पाण्याने स्वच्छ केलं जातं. पाण्यात टाका, नवे नवे ज्याच्यापासून निर्माण झाला त्याच्यात टाका. कशापासून? दुधात टाका. मिश्र होईल का? सोडोनी कामना सर्व फिरे हो निस्पर अहंता ममता गेली झाला तो शांती रूपची. या प्रक्रिया आहे. असं झालं मग काय होत असतं? अर्जुना स्थिती ब्राह्मी. एकदा काही ब्राह्मी स्थिती प्राप्त झाली, अर्जुना स्थिती ब्राह्मी पावतान चळे पुन्हा. चळत नाही, हे चळते आपली बरं का, हालत नाही, चळत नाही. ही स्थिती परत काहीच त्यात बदल होत नाही. अशी एखादी सुगरण आणा, तिला म्हणा हे लोणी आता दुधात मिक्सर करून दाखव. अहो ते गरम करून दुधात टाकलं तरी ते वरच तरंगतं खायला. बरोबर आहे ना? नाही. पावतान चळे पुन्हा. मग ते कधी? सर्वात महत्वाचा उपयोग सांगितला. अर्जुना स्थिती ब्राह्मी पावतान चळे पुन्हा टिकून अंतकाळीही ब्रह्मनिर्वाण मिळवी. वा. अशा निर्वाण अशा ब्रह्मपदाला प्राप्त करून देत असते ही स्थिती. अंतकाळात सुद्धा ही स्थिती टिकते. म्हणजे एकदा आली का परत जात नसते. येईपर्यंत त्रास असतो. कुठपर्यंत? ऊसाची साखर करणं सोपी. ऊसाची साखर करता येते, पण अशी एखादी फॅक्टरी आणा, साखरेचा ऊस करा म्हणा. साखरेचा ऊस करायची ताकद ईश्वराच्या फॅक्टरीत. बीज ऊस लावला तर त्याची म्हणजे त्या बीजापासून ऊस तयार करायची फॅक्टरी ईश्वराकडे आहे, भूमातेकडे. ऊसाची साखर तयार करा ही माणसाच्या मेंदूची करामत आहे. तसं एकदा का प्राप्त झालेली अवस्था, एकदा का वेगळे पण झालं, साक्षीत्व आलं, साक्षीभाव आला देहाचे, आता शरीराचे तयाच्या ठाई आडनावही उरले नाही. आता कोणतं आडनाव बरं का? शरीराचे तयाच्या ठाई आडनावही उरले नाही. अशी स्थिती प्राप्त झालेली झाली अर्जुना. या स्थितीपर्यंत आपल्या सगळ्यांना जायचं. एवढं जरी कळालं तरी आजचं प्रवचन सफल झालं. आपल्याला इथपर्यंत पोहोचायचंय. नुसत्या गप्पा नाही मारायच्या. स्थितप्रज्ञता प्राप्त करून घेतल्यानंतर त्या स्थितप्रज्ञेची फलश्रुती कशात आहे? अशी स्थिती किती करोडो रुपये दिल्यावर प्राप्त होईल सांगा. नाही हो, पार ट्रक भरून पैसे दिले तरी अशी स्थिती येणार नाही. आणि ती टिकून अंतकाळीही निर्वाण अशा ब्रह्मपदाला प्राप्त करते. ही स्थिती सगळ्यांना प्राप्त हो. श्रवण करता करता, ऐकता ऐकता, चिंतन करता करता या शब्दांची कृपा होत असते. हे शब्द आपल्याला पोच होतात. ज्यांना आवडतं ना, खरंच असं ऐकायला, असं चिंतन ज्यांना आवडतं ना, त्यांनी समजायचं नक्की आपल्याला अशी स्थिती प्राप्त होईल. ज्याला इथं बसायलाच आवडत नाही ना, त्यांनी समजायचं आपण मंडपाच्याच बाहेर फिरायचं. त्यांनी इथं यायचंच नाही. खरंच नाही यायचं, खरंच नाही यायचं. कारण त्यांना नुसते गप्पा राजा राणीच्याच लागत असतील. हे आत्मज्ञानाचा ग्रंथ आहे. इथं येत पाहिजे जातीचे, ये रा गबाळाचे काम नव्हे. इथं जिज्ञासू पाहिजे. जिज्ञासूंचं श्रीमद भगवद्गीता ऐकायला जिज्ञासू जर असले, मग तिथं आनंद वाटतो सांगायला. खरंच ना, सांगायला किती आनंद वाटतो सांगू का तुम्हाला? आमची सुगरणबाई जर असती ना, माऊलींनी वर्णन केलं, तुम्ही कसे श्रोते, सुगरणी आणि उदारे, रसज्ञ आणि जेवणारे. जेवणारे भुकेलेला पाहिजे. आणि तो कसा पाहिजे? रसज्ञ, रसास्वादन करणारा पाहिजे. एक वाटी येते, काही काही श्रीमंतांच्या घरी गेलो, आमचा योग येतो कधी कधी जायचं. वाटी असते, त्यामुळे मला कळालंच नाही पहिल्यांदा. आता कोणाकडे तरी पाहून तसं आपल्याला हे कळतं कुठं जाऊन कसं बोलायचं, कसं वागायचं. तर ते काय करायचं, प्रत्येक घास घेतला त्या वाटीत हात घालायचा, प्रत्येक घास घेतला त्या वाटीत हात घालायचा. याची चव त्याला जाऊ नये, याला रसज्ञ म्हणायचं. नाहीतर हंसावळ्या गुळवणी बरं का, एकत्रच काला करणार त्याला रसज्ञ नाही म्हणत. इतका सुंदर केलेला स्वयंपाक जर असताना एकत्र केला तर ती सुगरण तिथं ती नाराज होत असते. सुगरण पाहिजे. सुगरण कळतं ना, सुगरण पक्षी नाही, स्वयंपाक करण्यात जी पटाईत आहेत, जी सुगरण कोणाला म्हणतात? जी कोंड्याचा मांडा करते ती सुगरण. तेल नसतानाही भाजीला चव आली पाहिजे. खूप तेल टाकणं, खूप मसाले टाकणं, मरून जाणं, लग्नातलं खाऊच नका बरं का. त्या आचाराने सांगत जा. हे शरीराची वाटोळे करत नका चालू. शरीराची वाटोळे झाले, आपले रोग राई का सुटले? इतका मसाला, इतका आणण्याचं नासधूस कशासाठी? घरी किती तेल लागायचं पूर्वीच्या काळात सांगा ना. सुगरणे आणि उदारे
रसज्ञानी जेवणारे. जेवणारे तसे चवीने खाणारे असावेत, मग आनंद मिळत असतो. ऐकणारे तसे असावेत, मग वाढणारे ना. जेव्हा वाढल्यानंतर आहे ना, तिला न जेवता पोट भरतो. ती उदार जर असते ना वाढण्यात, तिला जेवा वाटत नाही. एकदा का जेवले, सगळ्यांनी ढेकर दिला की हिचं पोट आपोआप भरतं. नाहीतर मग उलटं नको व्हायला. प्रमाणच आहे बरं का, क्षपक आहे पण प्रमाण आहे. महाराज सांगतो, पाक करविला स्वादिष्ट. पाक म्हणजे कळतं ना, स्वयंपाक कसा केला, गोड स्वयंपाक केला. पाक करविला स्वादिष्ट, परी जेवणारे मिळाले रोगिष्ट. तरी त्या सुगरणीचे कष्ट वायाचे जाय. खूप सुंदर स्वयंपाक केला, पण जेवणारे कसे मिळाले, रोगिष्ट. तरी त्या सुगरणीचे कष्ट वायाचे जाय. तिचं वायाला जातं असं नाही. इथं गोड असं तुम्ही जेवणारे आहात. तुम्ही महेशाच्या मूर्ती, मी दुबळा अर्चित असे भक्ती बोल जरी गंगावती. तरी स्वीकाराल की तरी अवधान ऐकले तिचे, मग सर्व सुखासी पात्र होईजे. हे प्रतिज्ञोत्तर माझे उघडाय काही सलगी केली माऊल्यांनी. असे श्रोते, या ठिकाणी गोड असं चिंतन आहे आपलं. आज आपण दुसऱ्या अध्यायाचा उपसंहारापर्यंत पोहोचलेलो आहोत. अशी एकदा का ब्राह्म्य स्थिती प्राप्त झाली, अर्जुना ही स्थिती शेवटच्या काळापर्यंत टिकते. टिकवणे अंत काळही ब्रह्म निर्वाण अशा ब्रह्मपदाला प्राप्त करून देते. हा सांख्ययोग दुसऱ्या अध्याय झाला. आपला दुसरा दिवस आहे. आता आपलं काय होईल, फक्त दिग्दर्शन करायचं. तिसऱ्या अध्यायाचा पुढचा भाग आहे कर्मयोग. चौथा अध्याय फक्त नाव सांगतो पुढचं. तिसरा अध्याय कर्मयोग, चौथा अध्याय ज्ञान कर्म संन्यास योग, तिन्हींचा समन्वय. पाचवा अध्याय संन्यास योग. सहावा अध्याय आत्मसंयम योग. तीन नाव आहेत सहाव्या अध्यायाला. आत्मसंयम योग, ध्यान योग किंवा अभ्यास योग, हे तिन्ही नाव आहेत. काय काय, आत्मसंयम योग, ध्यान योग किंवा अभ्यास योग. सहावा अध्याय. सातवा अध्याय ज्ञान विज्ञान योग. शिकायचे बरं का आपल्याला त्यात, ऐका. ज्ञान विज्ञान योग. आठवा अध्याय अक्षर ब्रह्मयोग. नववा अध्याय राजविद्या राजगुह्य योग, आत्मविद्या ज्याला म्हटलं, राजविद्या राजगुह्य योग. दहावा अध्याय विभूती योग. कोणता योग आहे, विभूती योग. ही एक विभूती झाली आता बरं का, विभूती योग. 11वा अध्याय विश्वरूप दर्शन योग. सगळ्यांना लक्षात येतं, विश्वरूप दर्शन योग. 12वा अध्याय भक्तियोग, भक्तियोग सांगितलं. 13वा अध्याय क्षेत्रज्ञ योग, किंवा दुसरं नाव आहे त्याला प्रकृती पुरुष विभाग योग. प्रकृती पुरुष विभाग योग किंवा क्षेत्रज्ञ योग. 14वा अध्याय गुणत्रय विभाग योग, 3 गुण कोणते काय काय. 15वा अध्याय उत्तम पुरुष कोणता, अक्षर पुरुष कोणता, अक्षर पुरुष कोण, क्षर पुरुष कोण, उत्तम पुरुष कोण. पुरुषोत्तम योग 15वा अध्याय. 16वा अध्याय दैवी संपत्ती कोणती ना आसुरी संपत्ती कोणती. दैवी संपत्ती मिळवलं काय होतं, आसुरी संपत्ती मिळवलं काय होतं. दैवासुर संपद विभाग योग 16वा अध्याय. 17वा अध्याय तामस श्रद्धा राजश्रद्धा सात्विक श्रद्धा, तामसार राजसार सात्विकार, तामस व्यक्ती राजस व्यक्ती सात्विक व्यक्ती. त्याला म्हटलेलं आहे श्रद्धात्रय विभाग योग. 3 प्रकारची श्रद्धा, श्रद्धात्रय विभाग योग 17वा अध्याय. आणि शेवटचा 18वा अध्याय आहे मोक्ष संन्यास योग, त्याला कलशाध्याय म्हटलं. अशी 18 अध्यायांमध्ये गीता आहे. आता आपले 2 अध्याय झाले. फक्त थोडं थोडं त्याला स्पर्श नाही होत बरं का, पण आपली तृप्ती करून घ्यायची. माऊली म्हटले टिटिबू चाचूवरी मापन सुये सागरी. टिटवीचे अंडे समुद्रात गेल्यावर चिडली समुद्रावर. कोण, टिटवी. समुद्राने अंडेच वाहून नेले. अशी चिडली, समुद्र उपसायला सुरुवात केली. आता काय होईल सांगा ना. किती उपास, समुद्रातले ते समुद्र उपसू शकत नाही. पण आता ताण लागली तर पाणी प्यायला गेलं तर आपली तृप्ती होईल. तसं मुंगीने किती साखर खाल्यावर पोतं संपेल. मुंगीनं पोत्याला लागलेली मुंगी किती साखर खाल्यावर पोतं संपेल. तसं आपण किती आस्वाद घेतला तर याचा ठाव लागत नाही, पण आपली तृप्ती मात्र नक्की होणार. आपण आपल्या तृप्तीपर्यंत पाहायचं. आपल्या तृप्ती आपली तृप्ती करून घ्यायची. बाकीचं माऊली म्हटले राजहंसाचे चालणे भुतळी झाली या शहाणे, आणि काही कोणे चालावेची ना. सगळ्या आहेत या ठिकाणी गीता भाष्य या सदराखाली चालू असलेलं आपलं 3ऱ्या वर्षापासूनचं चिंतन आहे. दरवर्षी पाहतो आपण. 2ऱ्या अध्यायाचं चिंतन आपण या ठिकाणी केलं. विनोबाजींनी या गीताईबद्दल खूप गोड एक श्लोक लिहिला. त्यांच्या
म्हणजे हे बाकीचे सगळे श्लोक संस्कृतमधले मराठीत आणले, पण एक मनाने तयार केलेला श्लोक आहे त्यांनी. विनोबाजींनी स्वतःच्या मनाने आमच्या त्या गीताईमध्ये पुढे येतो श्लोक बरं का, पहिल्याच पानावर त्यांच्या मनाने तयार केलेला श्लोक आहे. काय श्लोक आहे तो, अति महत्त्वाचा, नीट ऐका सगळे. आपण तसं व्हा, विनोबाजींनी जशी मागणी केली त्या भूमिकेत आपण आलो पाहिजे. गीताई माऊली माझी, गीताई, गीता म्हणजे माझी आई. गीताई माऊली माझी, तिचा मी बाळ नेनता. नेनता व्हा, जाणता झालं तर नाही बरं का, कसं व्हा, नेनता बाळ. गीताई माऊली माझी, तिचा मी बाळ नेनता. पडता रडता घेई उचलोनी कडेवरी. गांधीजी म्हणायचे, मला ज्या ज्यावेळेस राजकीय स्टंट निर्माण झाले त्या त्यावेळेला मी गीतेचे एक पारायण केलं की माझे आपोआप राजकीय प्रश्न मिटून जायचे. हे ज्यांचे नोटाव फोटो आहेत त्यांनी म्हणावं, मग आपण का बरं गीतेकडं आकृष्ट होऊ नये, बरोबर आहे ना. त्यांनी म्हणावं, त्यांना काय झालं होतं माहिती आहे ना, त्यांना त्या परदेशात गेल्यानंतर एक पुस्तक इंग्रजीत वाचायला मिळालं, इंग्रजीत वाचायला मिळालं पुस्तक. आणि इतके रात्रभर, 3 दिवस मित्रांनी दिलेलं इंग्रजीचं पुस्तक, रात्रभर वाचते. जे जिज्ञासू माणसं रात्रभर वाचतात. मित्राला भेट झाली, तिसऱ्या दिवशी मिठीच मारली. काय पुस्तक दिलं वा, असे विचार कुठंच नाही, मी आतापर्यंत असं वाचतच नाही. अरे कुठून आणलं, कुठलं आहे रे ते. त्याने वरून खाली पाहिलं गांधीजींकडं, त्यांच्या मित्राने. म्हटलं अरे काय कर्मदरिद्री आहात तुम्ही, हे इंग्रजीतलं पुस्तक तुमच्या धर्मग्रंथाचा हा अनुवाद आहे. काय आहे, अनुवाद आहे. असा शब्द ऐकल्या ऐकल्या जशी वीज चमकावीन मेंदूत घुसावी, ताडकाने मेंदूत घुसली गांधीजींच्या. तिथं काय झालं ते सगळ्यांना माहिती आहे. आफ्रिकेमध्ये बॅरिस्टर म्हणून गेले होते, लुटून दिलं होतं डाव्यात सगळं. पण इकडे नाही राहायचं, एवढा जर आमचा ग्रंथ आहे तर माझा देश काय. जे परत आले भारतात आणि गीताच घेतली. आणि नुसती घेतली नाही, नीट ऐका सगळे, आपल्यासाठी सांगतोय. आमच्या लहान मुलांना धडे होते, काही भ्रमिष्ट झाल्याने ते धडे काढून टाकले. आता भ्रमिष्ट झालेली पिढी, मोबाईलच्या नादी लागलेली पिढी, भोगवादी पिढी, हे त्याग कधी शिकणार, या त्यागाकडे कधी येणार. गीतेच्या एका मोठ्या काही दिवसापूर्वीच्या सुप्रीम कोर्टाच्या जजचे, दिल्लीच्या जजचे वाक्य आहे, गीता ज्यावेळेस अभ्यासक्रमात येईल त्यावेळेस समाज दुरुस्त होईल. या समाजाला दुरुस्त करायचा असेल तर श्रीमद भगवद्गीता अभ्यासक्रमात ज्या दिवशी येईल त्यावेळेस समाज. जिथं बिघडले मशीन आणि लेप देतोय वरून, इकडं मोटर चालू आणि तिकडं सायपनचं बारं दाबतोय, आता तशी लक्ष नाही. इकडं DYSP निर्माण करतात, समाजात अराजकता होऊ नये, आणि दररोज इकडं काय काय चालतंय, काय काय चालतंय. अरे मुळातच किल्लीच चुकली तर उपाय काय निर्माण होणार. मुळातच तुम्ही उपचारच चुकले. शिक्षण प्रणालीत त्या मॅक्स मुलन म्हणतो, नास्तिकवादाचं शिक्षण आपण देतोय आज. तो म्हटला माझा जन्म भारतात व्हावा, ज्याने लिहिलंय त्यांनी, तो मॅक्स मुलनाने लिहिलं आपल्या विरोधात. गांधीजी आले भारतात, त्यांनी गीता घेतली आणि एक श्लोक लिहायचे दररोज कागदावर आणि चिटकवायचे भिंतीला, आणि तो संध्याकाळपर्यंत पाठच करायचे. 700 दिवसात गीता पाठ केली गांधीजींनी. फुकट नोटाव फोटो येत नसतात, चारित्र्यवान माणसाचं चरित्र होत असतं. फुकट घरात फोटो नाहीये. नोटाव फोटो कधी आले, गीता हृदयात गेली मग नोटाव फोटो आले. आजच्या प्रचलित वर्तमान काळातलं सांगू का, ज्या देशाने आपल्या देशावर 150 वर्ष राज्य केलं, नव्हे बोटीच्या बोटी भरून नेल्या सोन्याच्या, किती सोनं लुटलं किती नेलं माहीतच नाही. ज्यांनी आपल्यावर राज्य केलं, आपल्याला गुलाम बनवलं, नीच प्रवृत्ती, भोगवादी प्रवृत्तीचे जे गोरे लोक. आमचे वडील सांगायचे, त्यांचा घोडा आला ते आपल्या स्त्रिया दरवाजे लावून बसायचे, घाबरायचे, इतके नीच होते. नीच माणसाला नीचच मिळत असतं. आज ज्या देशाने आपल्यावर राज्य केलं त्या देशाचा पंतप्रधान, ज्याची गीता मुखोद्गत आहे आणि जो वंशाने हिंदू आहे, तो त्या देशाचा पंतप्रधान आहे आत्ता. ऋषी सुनक वयाच्या 7व्या वर्षी गीता मुखोद्गत केली. असं असतं याचं ठाव ठिकाण. हे लक्षणं आहेत. ज्याच्याकडे काहीतरी असतं ना तोच काहीतरी होत असतो. हे राऊत बाबा म्हटले, पुराड येणार आहे, वाद जाणार आहे, तुम्ही अजिबात काळजी करू नका, हे गाणे बिने निघून जातील, हे शोधा, गीतेचे श्लोक ऐका. हे गाणे नका ऐकत बसू, गाण्याचं रंजन होईल. आई निघाले कोणत्याही बाहेर रडतात रस्त्याने, ते रडणं नाही, परमार्थात भक्तीसाठी प्रेमाने ज्याचं ओतंबून अंतकरण येतं ना, असं ऐकता ऐकता ज्याचं अंतकरण व्हायब्रेट होतं, ज्याचं अंतकरण अचुंबित होतं, ज्याचे 2 थेंब गळतात, तिथं याचा प्रसाद प्राप्त होत असतो. पोरगी निघालीन
आईचं गाणं म्हणते तिथं रडते. तिथं कोणी रडत असतं? त्या उलातण्या मारून उकळ्याच्या कडे कशाला येत असतात? आमटीला उकळ्या येत असतात. आतून वैराग्याचा जाळा असावून मग प्रत्यक्ष उकळी यावी. तसं आतले भाव बदलावेत, मग अंतर बाहेर उमटावेत. आतले भाव बदलवण्यासाठी याचं चिंतन करा, याची उपासना करा, नेहमी डोक्यावर घ्या, याचे सेवक व्हा. गीताई माऊली माझी तिचा मी बाळ नेनता, पडता रडता घे उचलोनी कडेवरी. आम्ही तिच्या कडेवर लोळतो, आपण लोळायला शिका, हीच सद्भावना व्यक्त करतो या ठिकाणी. न्यूनते पुरते. आता अनेक जण मान्यवर आहेत, कोणाकोणाची नावं घ्यायची. गाथेचं पारायण चालू आहे, गोड असं गाथेचं पारायण आहे. जेवढ्यांना शक्य होईल तेवढी गाथा पारायणाला या. आजचं कीर्तन तर विशेषच कीर्तन आहे, सगळं कीर्तन विशेष आहे. कारण तपपूर्तीचा सोहळा आहे हा, सोपं नाही. एक गोष्ट, एक लग्न करायला आपल्याला किती त्रास होतो, आणि 7 दिवस लग्नाचा त्रास आहे. एका दिवशी त्या वर बापाला किती त्रास असतो त्याला माहीत आहे. आणि 7 दिवस सांभाळायचं एवढं. कोण नाराज होते, कोण संतुष्ट होते, कोण काय, सगळ्यांना समवावून घ्यायचं. ही स्थिती अपूर्यमानम चलम प्रतिष्ठा आपोआप प्राप्त हो, ही सद्भावना व्यक्त करतो या ठिकाणी. आमचे किसन भाऊ असे आहेत, सीताराम महाराज राऊत आहेत, आमचे विनोदजी राऊत संगीत अलंकारामधले आमचे काशीद साहेब, आणि ज्यांनी 7 परिक्रमा केल्या नर्मदा मैयाच्या, 7 परिक्रमा, आणि ज्यांच्याकडे सतत गाथा ज्ञानेश्वरीच्या पारायण आहेत. आमचे हृदयस्थ मित्र आहे, ते नाही म्हणतात तुम्हाला नेणार रिटायर झाल्यावर. खरंच जाणार, आम्ही जाणार मैयाच्या कडेला. त्याने आता येतात आम्हाला सांगितलं 2 गोष्टींच्या ठिकाणी चिंता नसते. 7 प्रदक्षिणा मैयाच्या किनाऱ्याने बाबांची प्रदक्षिणा झाली. मैयाच्या किनाऱ्यावर फिरताना अन्नाची चिंता नाही, कशाची चिंता नाही. आणि माऊलींच्या सोहळ्यावर जाताना अन्नाची चिंता नाही, कशाची चिंता नाही. हे अलौकिक गोष्टी आहेत, तर याचा आस्वाद आपण घ्यावा. सगळ्यांना माऊलींनी आत्मज्ञानाकडे सर्वांचा प्रवेश हो, ही सद्भावना व्यक्त करून या ठिकाणी सगळेच मान्यवर, आता आमचे शिक्षक मंडळी आहेत, राजू कानोडे, कासार सर, या ठिकाणी सगळेच आलेले, सगळ्यांना धन्यवाद देतो. आमच्या भगिनी आहेत, उपासक व्हा. आमची ज्ञानेश्वरी चालू आहे आठवड्याला गुरुवारी. कारण राऊत बाबा म्हणतात कुठंतरी काहीतरी क्रमशः चालू असतं तर माणसं बदलतात. नुसतं एक कीर्तन ऐकून बदल होत नसतो, आपल्याला बदल करायचा आहे. तुमची तर खूप तळमळ आहे, तालुका प्लेसला काहीतरी व्यासपीठ काहीतरी असावं, पुढच्या पिढीकडे काहीतरी संक्रमण होय, आमची किसन भाऊंची हृदयातली तळमळ आहे. नक्कीच सांगतो तुम्हाला, एकाच प्रमाणे सांगतो, सत्य संकल्पाचा दाता नारायण, सर्वही करी पूर्ण मनोरथ. हे आमच्या संतांचं वाङ्मय. सज्जनाचे माप चाले वारे हाती. तुमचे संकल्प जर सत्य असतील, त्याचा दाता कोण असतो? बाबा नारायण असतो. आणि तो काय करतो? सर्वही करी पूर्ण मनोरथ. पण आपले संकल्प सत्य असावेत, नाहीतर मग संस्थेचं नाव करायचं, आपलाच बांगला बांधायचा, असे जर संकल्प असतील. असं म्हटलं बरं का, मोठ्यांची वाक्य मी नाही सांगत, ते म्हटले कलियुगामध्ये काय होईल माहिती आहे का? गाईला वासरू होईल आणि ती गाय वासराला प्यायला लागेल. असाच धंदा चालू आहे आता, बरं का. असं नसावं रे बाबा. काय उत्तर देता होशील तू? निरपेक्ष वृत्तीनं करा, नक्की आपल्याला समाधान प्राप्त होईल. मुलांचे पैसे घेऊन संस्था काढून त्या मुलांना काहीच न देता त्यांच्या अन्न आपण ग्रहण करून जर आपण वाढवत असाल तर कसं समाधान मिळणार? समाधान नाही मिळणार. हे आता धंदा नका करू. या ठिकाणी त्यांना हे प्रदान करा, असे निरपेक्ष वृत्तीनं संस्था काढा तुम्ही. खरंच तुम्हाला सांगतो, आपण करूया, आपण त्या दिशेने प्रयत्न. ही सद्भावना व्यक्त करतो. कारण बाकी सूर्याचा जरी प्रकाश सगळ्या सृष्टीत असला तर देवटीनं असं म्हणायचं नाही माझा उजेड काय करील. आपला उजेड, खूप अंधार जरी झाला तरी आपली पंथी जपून ठेवा, अशी गीता आहेत. या ठिकाणी पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद देतो. न्यूनते पुरते अधिकते सरते, करून घ्यावे तुमते विनवितसे. सर्वत्र सुखिना संतु सर्वे संतु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. ही मराठीत होती बरं का प्रार्थना, मराठीत होती आम्हाला शाळेत असताना, बरोबर आहे ना. ही संस्कृतमधली प्रार्थना मराठीत होती. सर्वेत्र सुखिना संतु सर्वे संतु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. सर्वांना सुख लाभावे अशी आरोग्य संपदा, व्हावे कल्याण सर्वांचे, कोणी दुःखी असो नये. पुंडलिक वरदारी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिक वरदारी विठ्ठल. श्री ज्ञानदेव
तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज. आता विश्वात्मके देवे येणे वागेज्ञ तोषावे, तोषोणी मज द्यावे पसाये दाने. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जाओ. विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछील तो ते लाहो. प्राणिजात वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनवर्त भूमंडळी भेटुतया भूता, चला कल्पतरुंचारव. चेतना चिंतामणीचे गाव, बोलते जे अर्णव पियुषांचे. चंद्रमे जे आलांछन, मार्तंड जे तापहीन. ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होतू. किंबहुना सर्वसुखी पूर्ण होणी तिही लोकी. भजिजो आदिपुरुखी अखंडित, आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये. द्रष्टाद्रष्ट विजय व्हावेजी, एथ म्हणे श्री विश्वेश्वराओ. हा होईल दान पसाओ, येणे वरे ज्ञानदेव सुखिया झाला. येणे वरे ज्ञानदेव सुखिया झाला. येणे वरे ज्ञानदेव सुखिया झाला. हरि ओम. शांती शांती शांती.